नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी NCERTमधील चॅप्टर नंबर 10 जो आहे सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. यामध्ये आपण सेल सायकल म्हणजे काय, त्यासोबतच सेल डिवाइड का होतात, सेल डिव्हिजन कसं होतं आणि आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यांचा सेल डिव्हिजनशी काय संबंध आहे हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीतर्फे एक फ्री काउन्सिलिंग सेशन लॉन्च केलेलं आहे. टाईम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, नोट्स कशा काढाव्यात, या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळेल. हे सेशन फ्री आहे, सो तुम्ही सगळेजण जॉईन करू शकता. सेशन आहे 30 ऑक्टोबरला सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेमध्ये आहे. सेशन कसं जॉईन करायचं याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतीलच. सोबतच जर तुम्हाला कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड टाकू शकता. एनरोलमेंट फ्री आहे, सो तुम्ही सगळेजण जॉईन करू शकता. लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सोबतच या ठिकाणी तुम्हाला नीट कशा पद्धतीने क्रॅक करावी त्यासाठी काही मंत्राज वगैरे आहेत, सो ते पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. काही टॉपर्स आहेत, काही एज्युकेटर्स आहेत की जे तुम्हाला या ठिकाणी गाईड करणार आहेत. आणि सोबतच याच्यामध्ये 2 सेशन आहेत. फर्स्ट सेशन आहे ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. या ठिकाणी टाईम टेबल कसं तयार करावं, स्ट्रॅटर्जी काय आहेत, काही जे लोक 2022मध्ये नीट देणार आहेत त्यांच्यासाठी काहीच मन शिल्लक आहेत. सो त्यामध्ये स्ट्रॅटर्जी कशी असावी किंवा नोट्स कशा तयार करावेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगितल्या जातील. ओके, सो तुम्ही जर आता नीटची तयारी करायला सुरुवात केली तर कधीपर्यंत तुमची तयारी होऊ शकते किंवा आता सुरू करावी का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये सांगितल्या जातील. सोबतच बोर्ड्स आणि नीट कसं मॅनेज करावं या पण गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. सेकंड सेशनमध्ये आहे अकॅडमिक्स मॅनेजमेंट. या ठिकाणी कोणत्या बुक्स फॉलो केल्या पाहिजेत, PYQs आणि MCQs कसे हेल्प करतील वगैरे वगैरे, किती तास अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सेशनमध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे अनअकॅडमीवरती दर संडेला सकाळी 11 वाजता स्कॉलरशिप टेस्ट होत असते. याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. टेस्ट फ्री आहे, तुम्हाला या ठिकाणी काही पे करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड त्या ठिकाणी वापरू शकता, SUHANI. ओके, हा कोड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. टेस्ट जरी फ्री असली तरी तुम्हाला या ठिकाणी बरेचसे प्राइजेस मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचा रँक जर 1 to 3च्या मध्ये आला तर तुम्हाला पूर्ण 1 इयरचं सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे नीटचं. सोबतच 4 to 10मध्ये रँक आला तर 75% स्कॉलरशिप आणि पुढचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सोबतच तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर ही जी स्कॉलरशिप टेस्ट आहे यासाठी तुम्हाला 28 क्वेश्चन्स असतील, 45 मिनिट्सचा वेळ आहे आणि तुम्हाला ही एक्झाम झाल्यानंतर काय चुकलं आहे, काय बरोबर आलं आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ सोल्युशन्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सो एक्झाम आहे एव्हरी संडेला सकाळी 11 वाजता. जर तुम्हाला कोड विचारला तर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरू शकता, एनरोलमेंट करू शकता. लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत. सो थँक्यू. सो लेट अस स्टार्ट. आर यू अवेअर दॅट ऑल ऑर्गॅनिझम्स, इवन द लार्जेस्ट, स्टार्ट देअर लाईफ फ्रॉम अ सिंगल सेल? तुम्हाला हे माहिती आहे का की जेवढाही मोठा ऑर्गॅनिझम आपण पाहतो, सपोज की तो एलिफंट असेल तरी त्याची जर्नी एका स्मॉल सेलपासून, एका सिंगल सेलपासूनच होते. आणि ते सेल कोणतं असतं, जे पहिलं सेल असतं, आठवा दॅट वन इज कॉल्ड ॲज झायगोट. सो झायगोट जे की सिंगल सेल आहे, याच्यापासूनच एम्ब्रिओ डेव्हलप होतो, याच्यापासूनच बेबी डेव्हलप होतं आणि याच्यापासूनच एक मोठा हत्तीही डेव्हलप होतो किंवा ग्रो होतो. तर अशा पद्धतीने सगळ्यांचीच लाईफ एका सिंगल सेलपासून स्टार्ट होते आणि ते सेल म्हणजे झायगोट. झायगोट कसं तयार होतं, मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा फ्यूज होतात त्यापासून तयार होतं झायगोट. ओके, सो नेक्स्ट आहे यू मे वॉन्डर हाऊ अ सिंगल सेल देन गोज ऑन टू फॉर्म सच लार्ज ऑर्गॅनिझम्स. मग तुम्हाला असं वाटेल की अरे झायगोट तर एकच आहे, मग या एका झायगोटपासून एवढे मोठे मोठे ऑर्गॅनिझम्स कसे काय तयार होतात? सो ते सेल डिव्हिजनने होतात. आता त्यामध्ये कोणत्या प्रकारचं सेल डिव्हिजन होतं, कारण तुम्हाला सेल डिव्हिजनची एक बेसिक आयडिया असेल की मायटोसिस असतं, मिओसिस असतं. मग या ठिकाणी नेमकं काय होतं आहे तर ते आता आपण पाहणार आहोत. पुढे पूर्ण चॅप्टर याच्यावरतीच आधारित आहे. नेक्स्ट आहे ग्रोथ अँड रिप्रोडक्शन, ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल इंडीड ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सो आता या ठिकाणी जे सेल्स असतात तर ते सेल्स एकमेकांमध्ये डिवाईड होतात आणि त्याचमुळे ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते. त्याच्यामुळेच रिप्रोडक्शन थ्रू एक नवीन ऑर्गॅनिझम जन्माला येतं. ओके, so all cells reproduce by dividing into 2 with each parental cell giving rise to 2 daughter cells each time they divide. जेव्हाही कोणताही सेल आहे, सपोज की हा सेल आहे आणि हा डिवाईड होणार आहे. सो जो सेल डिवाईड होतो त्याला आपण म्हणतो पॅरेंट सेल. आणि हा सेल जेव्हा डिवाईड होणार तेव्हा यापासून डिपेंड की ते कोणतं डिव्हिजन आहे. जर ते मायटोसिस असेल तर यापासून फक्त 2 सेल तयार होणार. जर ते मिओसिस असेल तर या 2चे पुन्हा परत 2 असे करत एकूण शेवटी 4 सेल मिळतात. ओके, सो सुरुवातीला जर आपण पाहिलं फक्त मायटोसिसचा विचार केला तर एका सेलपासून आपल्याला 2 डॉटर सेल मिळणार आहेत आणि जो ओरिजिनल सेल आहे त्याला आपण म्हणतो पॅरेंट सेल. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
So these newly formed daughter cells can themselves grow and divide, giving rise to a new cell population that is formed by the growth and division of a single parental cell and its progeny. सो आता या ठिकाणी हे जे दोन डॉटर सेल तयार झाले हे पुन्हा मोठे होणार, पुन्हा याचं कन्वर्जन पॅरेंटमध्ये होणार, परत हे दोघं पण डिवाइड होणार. अशा पद्धतीने सेलचं पॉप्युलेशन वाढत जातं, सेलची ग्रोथ होते आणि त्यापासून एक ऑर्गॅनिझम तयार होतं किंवा तो जो काही ऑर्गॅनिझम असेल त्या ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दिसून येते. सो नेक्स्ट आहे, इन अदर वर्ड्स सच सायकल्स ऑफ ग्रोथ अँड डिव्हिजन allow a single cell to form a structure consisting of millions of cells. आणि याच सेलच्या डिव्हिजनमुळे एका सिंगल सेलपासून, एका सिंगल सेल झायगोटपासून एवढा मोठे मोठे प्रकारचे प्राणी तयार होतात. सो अशा पद्धतीने सेल डिव्हिजन आपल्या बॉडीमध्ये किंवा पूर्ण लिव्हिंग वर्ल्डसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये आपण एकतर सेल सायकल पाहणार आहोत, त्यानंतर एम्फेज म्हणजे काय, सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस, त्याच्यानंतर मिओसिस आणि सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. सिग्निफिकन्स म्हणजे काय, काय गरज आहे किंवा काय महत्त्व आहे मायटोसिसचं आणि मिओसिसचं. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ सेल सायकल. सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. का गरजेचं आहे तुम्हाला माहितीच आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रोथ डेव्हलपमेंट होण्यासाठी, रिप्रोडक्शन करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी सेल सायकल खूप महत्त्वाची आहे. सेल डिवाइड होणं खूप गरजेचं आहे. सो ड्युरिंग द डिव्हिजन ऑफ अ सेल DNA replication and सेल ग्रोथ ऑल्सो टेक प्लेस. आता जेव्हा सेल डिवाइड होणार आहे, असं आहे का की हां हे सेल आहे झालं डिवाइड संपला विषय, असं आहे का, तर नाही. सेल डिवाइड होण्याआधी एक प्रॉपर सायकल होते, त्याच्यामध्ये DNA रेप्लिकेट होतं. कारण DNA काय आहे, एक असं मटेरियल आहे किंवा एक असं जेनेटिक मटेरियल आहे की ज्याद्वारे पुढे तयार होणारा ऑर्गॅनिझम कसा असेल याच्यासाठी जीन्स पाठवले जातात. ओके, सो जेव्हा एखाद्या सेलला आपण रेप्लिकेट करणार आहोत तेव्हा गरजेचं आहे की या सेलमध्ये जे DNA आहे ते DNA पुढे पास व्हावेत. कारण या सेलप्रमाणेच हा सेल दिसायला पाहिजे, या सेलप्रमाणेच या सेलचं स्ट्रक्चर असायला पाहिजे, सगळं काही सेम असायला पाहिजे. यासाठी गरज असते ती म्हणजे DNAची. सो त्यामुळे या सेलमधला DNA या सेलमध्ये जाण्यासाठी एका DNAचं दोन ह्याच्यामध्ये डिव्हिजन होतं. दोन ह्याच्यामध्येच का, कारण आपल्याला दोन डॉटर सेल पाहिजेत ना. सो त्यामुळे दोन ह्याच्यामध्ये डिव्हिजन होणार, रेप्लिकेशन होणार आणि मग ते दोघं वेगवेगळ्या सेलमध्ये जाणार. सो याला आपण म्हणणार आहोत DNA रेप्लिकेशन आणि सेल ग्रोथ टेक प्लेस. सो ऑल दिस प्रोसेस दॅट इज सेल डिव्हिजन, DNA रेप्लिकेशन अँड सेल ग्रोथ हेन्स हॅव टू टेक प्लेस इन अ कोऑर्डिनेटेड वे टू एन्श्युअर करेक्ट डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी सेल्स कंटेनिंग इंटॅक्ट जिनोम्स. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेल डिव्हिजन, DNA रेप्लिकेशन, सेल ग्रोथ हे एका प्रॉपर मॅनरमध्ये व्हायला पाहिजे. सपोज की एखादा सेल आहे छान डिवाइड झाला पण त्याच्यामध्ये DNAच रेप्लिकेट नाही झालं, असं काही होऊ शकतं का, किंवा यापासून मग सेम सेल पुढे तयार होईल का, तर नाही होणार. त्याच्यामुळे प्रत्येक प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि ती होणं खूप गरजेचं आहे. सो नेक्स्ट आहे, द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स बाय विच अ सेल ड्युप्लिकेट्स इट्स जिनोम. जिनोम म्हणजे काय, नवीन सेल तयार होणं. synthesize the other constituents of the cell and eventually divides into the two daughter cell is termed as cell cycle. सो सेल सायकल म्हणजे काय की एखादा सेल म्हणजे एक सिक्वेन्स आहे, एक सायकल आहे की सेलच्या आतमध्ये जे काही सगळे सेल ऑर्गॅनल्स आहेत तर ते सगळे डिवाइड होतात. सेलच्या आतमध्ये जे DNA आहे तर ते डिवाइड होतं, त्याच्यानंतर इव्हेंच्युअली सेल ब्रेकडाऊन होतं किंवा सेलचे दोन पार्ट्स तयार होतात, डॉटर सेल्स तयार होतात आणि या सगळ्याला आपण म्हणणार आहोत सेल सायकल. ओके, सो नेक्स्ट आहे, ऑल दो सेल ग्रोथ म्हणजेच इन टर्म्स ऑफ सायटोप्लाझमिक इन्क्रीज. सेल ग्रोथ म्हणजे काय, सेल मोठं होतं, याचा अर्थ काय, सेलमध्ये जे सायटोप्लाझम आहे त्याची क्वांटिटी इन्क्रीज होते. ओके, सो नेक्स्ट आहे, इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सेल ग्रोथ होणं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. DNA सिंथसाइज ऑकर्स ओनली ड्युरिंग वन स्पेसिफिक स्टेज इन दी सेल सायकल. सो सेल सायकलमध्ये जर आपण पाहिलं तर DNA एकदाच रेप्लिकेट होतं आणि ते DNA मग इकडच्या एका सेलला आणि दुसऱ्या एका सेलला पाठवलं जातं. सो आता हे DNA रेप्लिकेट होण्याचा पण एक कालावधी आहे, त्या कालावधीला आपण काय म्हणतो ते आपण पुढे पाहूया. सस्पेन्स. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, द रेप्लिकेटेड क्रोमोझोम्स. ऑब्वियसली DNA रेप्लिकेट होते म्हणजे क्रोमोझोम्स रेप्लिकेट होणार. कारण जर आपण एक पर्टिक्युलर सेल पाहिला तर सेलच्या आतमध्ये असतं न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये असणार आहेत सगळे क्रोमोझोम्स. या क्रोमोझोम्स कशापासून बनलेले असतात, DNA पासून बनलेले असतात. या DNAच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये काय असणार आहे, जीन असणार आहे आणि अशा पद्धतीने या सगळ्याला आपण काय म्हणतो, जेनेटिक मटेरियल. ओके, सो आफ्टर दॅट द replicated chromosomes are then distributed to the daughter nuclei by a complex series of events during cell division. सो ऑब्वियस गोष्ट आहे, आता रेप्लिकेट झालेत तर डॉटर सेलमध्ये किंवा डॉटर न्यूक्लियसमध्ये पाठवले पाहिजेत आणि हे लगेच होत नाही, यासाठी एक प्रॉपर प्रोसेस फॉलो करावी लागते. सो नेक्स्ट आहे, दिस इव्हेंट्स आर देमसेल्व्स अंडरगो जेनेटिक कंट्रोल. आणि हे इव्हेंट्स स्वतःहून एका
व्यवस्थित कोऑर्डिनेशनमध्ये होत असतात. प्रत्येक सेल आपल्याला विचारायला येणार नाही, मी डिवाईड हो का, असं काय होणार नाही आहे. तर ते त्यांचं स्वतः त्यांना माहिती असतं की आता आपला टाईम पिरियड संपणार आहे. सो त्याआधी आपल्याला 2 डॉटर सेल्स तयार करायचे आहेत आणि मगच आपण संपू शकतो. ओके, सो लाईक दॅट की त्यांचं सगळी प्रोसेस त्यांची सुरू असते, त्यांचं सगळं काही सुरू असतं आणि त्यांनी ठरवलेलं आहे की या पिरियडनंतर हे पिरियड होणारच आहे. सो नथिंग लाईक दॅट. पण काही एबनॉर्मल केसेसमध्ये मात्र याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे काही डिसीजेस पण होतात, ते आपण नंतर पाहूया. सो फेजेस ऑफ सेल सायकल. आता आपण फेज पाहतोय की नेमकं कोणत्या फेजेसमध्ये सेल कशा पद्धतीने काय डिवाईड करतो आणि कसा डिवाईड होतो. ओके, आता सेलमध्ये फक्त क्रोमोझोम, फक्त न्यूक्लियस एवढंच आहे का, तर नाही. मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि बरंचसं कोण आहे. सो ते पण सगळे डिवाईड झाले पाहिजेत. सो ते पण डिवाईड होण्याचं काम या फेजेसमध्ये होत असतं. सो फेजेस पण 2 प्रकारचे आहेत, इंटरफेज आहे आणि एम फेज आहे. सध्या आपण मायटोसिस पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण मिओसिसकडे जाऊया. सो सध्या या ठिकाणी एम फेज म्हणजे याचा अर्थ होतो मायटोसिस. ओके, सो इंटरफेज आणि एम फेज हे 2 फेजेस आहेत. अ टिपिकल यूकॅरियोटिक सेल सायकल इज इलस्ट्रेटेड बाय ह्युमन सेल्स इन कल्चर. These cells divide once in approximately every 24 hours. सो ह्युमन बॉडीमध्ये जे सेल्स आहेत ते दर 24 तासाला डिवाईड होतात. म्हणजे एका सेलचं ॲप्रॉक्सिमेटली जर आपण कालावधी पाहिलं, लाईफ टाईम पाहिलं, तर ते अराउंड 24 आवर्स असणार आहे. ओके, कारण 24 आवर्सपर्यंत ते डिवाईड होतात. सो हवेवर धिस ड्युरेशन ऑफ अ सेल सायकल कॅन व्हेरी फ्रॉम ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो फ्रॉम सेल टाईप टू सेल टाईप. आता हे डिपेंड करणार, जर ऑर्गॅनिझम ह्युमन बिंगपेक्षा वेगळा काहीतरी असेल त्याच्यामध्ये टाईम पिरियड वेगळा असणार. सोबतच जर आपल्या बॉडीमध्ये देखील एखादा सेल खूप जास्त काम करतोय तो त्याप्रमाणे लवकर डिवाईड होणार, खूप कमी काम करतोय तो त्याप्रमाणे उशिरा डिवाईड होणार. सो जे काही असेल ते सेल टू सेल त्याच्या फंक्शननुसार, त्याच्या स्ट्रक्चरनुसार तो कालावधी बदलत असतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर आपण ईस्टचं एक्झाम्पल घेतलं तर कॅन प्रोग्रेस थ्रू द सेल सायकल इन ओनली अबाउट 90 मिनिट्स. म्हणजे यांच्यामध्ये दर 90 मिनिट्सला हे जे सेल्स आहेत ते डिवाईड होतात, त्यापासून नवीन सेल्स तयार होतात. पण आपल्या बॉडीमध्ये आहे 24 आवर्स. सो हे ईस्टचं एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे, कारण विचारलं जातं की ईस्टमध्ये किती मिनिटाला किंवा काय टाईम पिरियड असतो सेल डिव्हिजनचा, दॅट इज 90 मिनिट्स. सो सेल सायकल इज डिवायडेड इंटू 2 फेजेस. आता यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जो इंटरफेज आहे तो एवढा मोठा आहे आणि एम फेज एवढूसाच आहे. सो अराउंड 95% जो भाग आहे सेल डिव्हिजनचा तर तो इंटरफेजमध्ये चालतो आणि फक्त 5% भाग जो आहे तर तो एम फेजमध्ये चालतो. ओके, सो नेक्स्ट द एम फेज रिप्रेझेंट्स द फेज when the actual cell division or mitosis occurs, and the interphase represents the phase between 2 successive M phases. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर यामधला हा जो मायटोसिस डिव्हिजनचा कालावधी आहे या ठिकाणी ॲक्च्युअल सेलचे 2 तुकड्यांमध्ये डिव्हिजन होणार आहे. बट हा जो आधीचा कालावधी आहे या कालावधीमध्ये सेल डिवाईड होण्यासाठी प्रिपेअर होणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी सेल डिवाईड झालं. ओके, इथे सेल डिवाईड झाल्यानंतर पुन्हा याचे 2 डॉटर सेल्स तयार होणार. परत या डॉटर सेलमध्ये पण इंटरफेस सुरू होणार, याच्यामध्ये पण इंटरफेस सुरू होणार. परत हे डिवाईड होणार 4 ह्याच्यामध्ये, परत हे डिवाईड होणार 4 ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीने 2 मायटोसिसचा मधला जो एक तयारीचा पिरियड असतो की पुढे जाऊन आपल्याला डिवाईड व्हायचं आहे, सो त्याच्या आधी जो तयारीचा पिरियड असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत इंटरफेज. ओके, सो आता आपण पाहूया की ह्या एम फेजमध्ये आणि इंटरफेजमध्ये नेमकं काय काय होतं सेलसोबत. सो लेट अस सी. It is significant to note that in the 24 hours average duration of cell cycle of a human cell, division proper lasts for about only an hour. So 24 आवर्सच्या कालावधीमध्ये सेल डिव्हिजनला फक्त किती कालावधी लागणार आहे, 1 तासाचा कालावधी लागणार आहे आणि तो डिवाईड झालेला सेल 24 तास जगणार आहे आणि परत पुढे डिवाईड व्हायला त्याला अजून 1 तास लागणार आहे. ओके, सो डिवाईड होण्यासाठी फक्त 1च तास लागतो. सो द इंटरफेस लास्ट फॉर मोर दॅन 95% ड्युरेशन आणि एम फेज फक्त 5% ड्युरेशन. ओके, सो द एम फेज स्टार्ट्स विथ न्यूक्लिअर डिव्हिजन. मग इंटरफेसमध्ये काय झालं तर इंटरफेसमध्ये सेलने फक्त तयारी केली, DNA वगैरे रेप्लिकेट केले, सगळे ऑर्गन्स रेप्लिकेट केले आणि ॲक्च्युअल डिव्हिजन होतं ते म्हणजे एम फेजमध्ये. ओके, सो एम फेजमध्ये पुन्हा 2 पार्ट्स आपण म्हणू शकतो. सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये होतं कॅरिओकिनेसिस आणि सेकंड पार्टमध्ये होतं ते म्हणजे सायटोकिनेसिस. कॅरिओ याचा अर्थ काय, न्यूक्लियस. किनेसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन. सो सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये कॅरिओकिनेसिस म्हणजे काय, न्यूक्लियसचं ब्रेकडाऊन होणार आहे आणि न्यूक्लियस ब्रेकडाऊन झाल्यानंतर सेल प्रॉपरली डिवाईड होत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त सायटोप्लाझम डिवाईड होणार आहे आणि मग 2 सेल तयार. सो आता या ठिकाणी 2 प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवा किंवा 2 डिव्हिजन लक्षात ठेवा, कॅरिओकिनेसिस आणि सायटोकिनेसिस. सो द इंटरफेस दो कॉल्ड द रेस्टिंग फेज. इंटरफेसला आपण काय म्हणतो, रेस्टिंग फेज. हे पण खूप 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 महत्त्वाचं आहे, कारण हे पण विचारलं जाऊ शकतं की इंटरफेसचं दुसरं नाव काय आहे, दॅट इज रेस्टिंग फेज.
is the time during which the cell is preparing for division by undergoing both cell growth and DNA replication in an orderly manner. सो जो इंटरफेस आहे त्या इंटरफेसमध्ये काय होणार आहे, एकतर त्यामध्ये सेल ग्रो पण करणार आहे, कारण आत्ताशी तर ते डिवाईड झालं होतं आणि लगेच इंटरफेस सुरू होतो. इंटरफेस सुरू झाल्यानंतर त्याला स्वतःला ग्रो पण करायचं असतं आणि पुढे जे मायटोसिस होणार आहे किंवा पुढे जे डिव्हिजन होणार आहे त्यासाठी स्वतःला प्रिपेअर पण करायचं असतं. सो ते दोन्ही काम करतं. सेल ग्रो पण करणार आहे आणि सेल पुढे मायटोसिस होण्याआधी प्रिपरेशन पण करणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे, आता हे जे इंटरफेज आहे याला पण पुन्हा 3 फेजेसमध्ये डिवाईड केलं जातं. G1 फेज, S फेज, G2 फेज. G1 म्हणजे काय, गॅप 1. S म्हणजे काय, सिंथेसाइज. G2 म्हणजे काय, गॅप 2. सो अशा पद्धतीने इंटरफेजमध्ये 3 अजून सब फेजेस आहेत. फर्स्ट आहे G1 फेज, सेकंड आहे S फेज आणि थर्ड आहे G2 फेज. सो आता आपण पाहूया हे फेजेस नेमके काय आहेत. G1मध्ये काय होतं, जेवण नाही. G1मध्ये काय होणार आहे, G1 फेज करस्पॉन्ड्स टू द इंटरवल बिटवीन मायटोसिस अँड इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन. म्हणजे मायटोसिस झालेलं आहे, या ठिकाणी मायटोसिस झालं, 2 सेल्स इथे आपल्याला मिळालेले आहेत. आता आपण फक्त एका सेलचा विचार करतो आहे, कारण जे या सेलमध्ये होणार आहे तेच या सेलमध्ये होणार आहे. करेक्ट. सो आता आपण या सेलला फक्त कन्सिडर करूया. आता त्या सेलला आपण इकडे आणलेलं आहे. या सेलमध्ये नुकतंच मायटोसिस झालेलं आहे. सो त्यामुळे आता याच्यामध्ये ग्रोथ करणं गरजेचं आहे, कारण तेव्हाच ते ग्रोथ केल्यानंतरच ते पुढे डिवाईड होऊ शकतं ना. सो याच्यामध्ये ग्रोथ करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काय होणार आहे, DNA रेप्लिकेट होण्याआधीचा आणि मायटोसिस झाल्यानंतर, पुन्हा एकदा मायटोसिस झाल्यानंतर आणि DNA रेप्लिकेट होण्याआधीचा हा जो काळ असणार आहे तर याला आपण म्हणणार आहोत G1 फेज. मग आता या G1 फेजमध्ये काय होतं, तर ड्युरिंग G1 फेज द सेल इज मायटोटिकली ॲक्टिव्ह अँड कंटिन्युअसली ग्रोज बट डज नॉट रेप्लिकेट इट्स DNA. म्हणजे याच्यामध्ये सेल ग्रो होत असतो, मायटोटिकली ॲक्टिव्ह असतो, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतो, बट तो DNA रेप्लिकेट करत नाही. का, अरे DNAला परत करूया ना रेप्लिकेट, अरे त्याला ग्रो तरी हो दे, मोठं तरी हो दे, पायावरती उभं तर राहू दे, मग करेल की जॉब. ओके, सो अशा पद्धतीने तो सगळ्यात पहिल्यांदा ग्रो होणार आहे G1 फेजमध्ये. आणि G1 फेज म्हणजे काय, मायटोसिस आणि DNA रेप्लिकेशन यांच्यामधलं जे ड्युरेशन असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत G1 फेज. आता याच्यानंतर आलं मग DNA कधी रेप्लिकेट करायचं, अरे येतं आहे S फेजमध्ये. S फेजमध्ये होणार आहे DNA रेप्लिकेशन. सो हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं की DNA रेप्लिकेशन कुठे होतं, तर S फेजमध्ये. S म्हणजे काय, सिंथेसाइज. सो नावातच सिंथेसाइज आहे, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, DNAचं सिंथेसाइज होणार आहे. ओके, सो S और सिंथेसाइज फेज मार्क्स द पिरियड ड्युरिंग विच DNA सिंथेसाइज और रेप्लिकेशन टेक्स प्लेस. सो या ठिकाणी DNAचं छानसं रेप्लिकेशन होणार आहे आणि ड्युरिंग धिस टाईम दी अमाऊंट ऑफ DNA पर सेल डबल्स. ऑब्वियसली गोष्ट आहे, DNA रेप्लिकेट होणार म्हणजे अमाऊंट डबलच होणार आहे की नाही, सिम्पल. सो S फेजमध्ये काय होणार आहे, DNAचं अमाऊंट डबल होणार आहे. ओके, इफ द इनिशियल अमाऊंट ऑफ DNA इज डिनोटेड ॲज 2C देन इट इन्क्रीजेस टू 4C. इनिशियली म्हणजे डिव्हिजन होण्याआधी जेव्हा सेल G1 फेजमध्ये असणार आहे, जेव्हा DNA रेप्लिकेट नाही झालं आहे तर त्या फेजमध्ये सपोज की जे सेल आहे त्यामध्ये 2C DNA प्रेझेंट आहे. आता जेव्हा S फेजमध्ये डिव्हिजन होईल तेव्हा किती DNA तयार होतील, डबल करायचं, 4C DNA तयार होणार. सो अशा पद्धतीने सिंथेसाइज फेजमध्ये किंवा सिंथेसाइज पिरियडमध्ये जेव्हा DNA रेप्लिकेट होतात तेव्हा पूर्वीच्या नंबरपेक्षा डबल होतं किंवा मल्टिप्लाय बाय 2 आपण करणार आहोत आणि ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे डबल करणार आहोत, ट्वाईस करणार आहोत. सो नेक्स्ट आहे, हवेवर देअर इज नो इन्क्रीज इन द क्रोमोझोम नंबर. कारण याच्यामध्ये फक्त DNA रेप्लिकेट होतो आहे, क्रोमोझोमचा नंबर वाढत नाही आहे. क्रोमोझोमचा नंबर कधीही वाढत नसतो, फक्त आणि फक्त DNA या ठिकाणी रेप्लिकेट होणार आहे. सो इफ द सेल हॅड डिप्लॉइड ऑर 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स ॲट G1 फेज even after S phase the number of chromosomes remains the same. आता जर आपण एखादा डिप्लॉइड सेल घेतो आहे आणि आपलं जे मायटोसिस आहे ते मोस्टली डिप्लॉइड सेलमध्येच होतं. सो आता आपण एखादा डिप्लॉइड म्हणजे 2n म्हणजे काय, याच्यामध्ये 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. ओके, सो आपण एखादा 2n असलेला सेल जर घेतो आहे, G1 पासून हा 2n क्रोमोझोममध्येच आहे, तर G2मध्ये किती Sमध्ये किती क्रोमोझोम्स होणार आहेत, 2nच राहणार आहेत. G2मध्ये किती होणार आहेत, 2nच राहणार आहेत. का, तर क्रोमोझोम नंबर कुठेही
काही वाढत नाही आहे, 2Nचं 2Nच राहतं आहे. डिप्लॉइड सेल हा शेवटपर्यंत एकदम मायटोसिसच्या एंडिंगला तो बदलेल, पण मायटोसिस आता आपण मायटोसिसमध्ये जातच नाही आहोत. आता आपण कशामध्ये आहोत, इंटरफेजमध्ये आहोत. सो इंटरफेसच्या शेवटपर्यंत याच्यामध्ये जो क्रोमोझोम नंबर आहे तर तो तेवढाच राहणार आहे, ते डिप्लॉइडच राहणार आहे. ओके, फक्त सिंथसाइज फेजमध्ये DNA चा नंबर मात्र डबल झाला आहे. सो हे गुगली आहे या ठिकाणी की फक्त DNA चा नंबर वाढतो आहे, क्रोमोझोमचा नंबर वाढत नाही आहे. सो तो 2Nचा 2Nच राहणार आहे. इन द ॲनिमल सेल ड्युरिंग एस फेज, आता एस फेजमध्ये काय काय होते, DNA रेप्लिकेशन या ठिकाणी सुरू होणार आहे. न्यूक्लियसमध्ये सेंट्रिओल्स डुप्लिकेट होणार आहेत. सेंट्रिओल्स तुम्ही सेल चॅप्टरमध्ये पाहिलं असेलच की ज्या थ्रू स्पिंडल फायबर रिलीज होणार आहे आणि क्रोमोझोम्स स्प्लिट होणार आहेत. ओके, सोबतच सेंट्रिओल डुप्लिकेट होणार आहेत. आणि आफ्टर दॅट जेव्हा एस फेज संपेल तेव्हा काय सुरू होणार, G2 फेज म्हणजेच गॅप 2 फेज. सो ड्युरिंग द G2 फेज द प्रोटीन्स आर सिंथसाइज्ड इन प्रिपरेशन फॉर मायटोसिस वाईल सेल ग्रोथ कंटिन्यूज. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एस फेजपर्यंत सगळे जे काही सेल ऑर्गॅनल्स आहेत, जेही काही त्या सेलमध्ये असेल त्या सगळ्यांचं ऑलमोस्ट रेप्लिकेशन झालेलं आहे. जे काही उरलेले सेल ऑर्गॅनल्स असतील, फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया वगैरे, त्यांचं डिव्हिजन किंवा त्यांचं रेप्लिकेशन G2 फेजमध्ये होतं. सोबतच G2 फेजमध्ये काही प्रोटीन्स देखील सिंथसाइज केले जातात, जे की सेल ग्रोथसाठी आवश्यक आहेत, जे की मायटोसिससाठी सुद्धा आवश्यक आहेत. ओके, सो ते सगळं काही G2 फेजमध्ये होणार आहे. After that, some cells in the adult animals do not appear to exhibit division. For example, heart cells. जर आपण हार्ट सेल्स पाहिलं तर ते लगेच डिवाइड होत नाहीत किंवा त्यांचं डिव्हिजन खूप लवकर होत नाही. अँड मेनी अदर सेल्स डिवाइड ओनली ओकेजनली, फक्त एका पर्टिक्युलर टाईम पिरियडनंतरच ते डिवाइड होतात. ओके, असं लगेच किंवा सारखं ते डिव्हिजन दाखवत नाहीत. ॲज नीडेड टू रिप्लेस सेल्स दॅट हॅव बीन लॉस्ट बिकॉज ऑफ इंजुरी ऑर सेल डेथ. आणि जेव्हा सेल डेथ होईल किंवा जेव्हा काही इंजुरी वगैरे होईल तर फक्त त्याच कालावधीमध्ये हे लोक डिव्हिजन करतात, सारखं करत नाहीत. आणि द सेल्स दॅट डू नॉट डिवाइड फर्दर exist G1 phase to enter an inactive stage called as quiescent stage or G0 stage of the cell cycle. Suppose की आपल्याकडे एक सेल आहे, या सेलचं काय झालेलं आहे, G2 पर्यंत सगळं काम झालेलं आहे. याचं पुन्हा मायटोसिसही झालं आणि यापासून 2 डॉटर सेल्स तयार झाले. आता हा जो डॉटर सेल आहे याच्यामध्ये सगळं आहे, याने दिलेलं DNA वगैरे सगळं काही आहे. ओके, आता जर आपण जनरल केसमध्ये पाहिलं तर या सेलने पुढे डिवाइड होऊन 2 डॉटर सेल द्यायला पाहिजेत, पण या सेलला पुढे डिवाइडच नाही व्हायचं आहे. का नाही व्हायचं आहे, यासाठी बरीचशी कारणं असतील. एकतर ते सेल अशा भागामधलं असेल की ज्या ठिकाणी सारखं सेल डिव्हिजन होत नाही, किंवा त्या सेलमध्ये काहीतरी एबनॉर्मलिटीज असतील. सो या काही गोष्टींमुळे तो सेल पुढे डिवाइड नाही होणार आहे. पण त्याला स्टॉप कसं करायचं, कारण आपण पाहिलं की G1 सुरू होतं, म्हणजे एकदा का मायटोसिस झालं की लगेच G1 सुरू होतं, G1 नंतर लगेच सिंथसाइज नंतर लगेच G2, मग पुन्हा मायटोसिस. सो हे कुठेतरी ब्रेकडाऊन करायला पाहिजे ना, कारण ह्याला नाही पुढे कंटिन्यू करायचं आहे. मग त्यासाठी काय करतं, हे सेल G0 फेजमध्ये एंटर करतं आणि त्या फेजमध्ये गेल्यानंतर पुन्हा ते डिवाइड होऊ शकत नाही. सो एकदा का एखादा सेल G0 फेजमध्ये गेला की तो पुन्हा डिवाइड होऊ शकत नाही. मग सेल G0मध्ये किंवा क्विसेंट स्टेजमध्ये कधी जाऊ शकतो, जेव्हा तो G1 मध्ये असेल तेव्हा त्याने सेल सायकल क्विट करायची आणि तो मग G0मध्ये जाऊ शकतो की जी इनॲक्टिव्ह स्टेज असणार आहे. त्या ठिकाणी सेल डिव्हिजनची कोणतीही प्रिपरेशन केली जात नाही. त्या ठिकाणी सेल पुन्हा डिवाइड होईल किंवा त्याच्यामध्ये DNA रेप्लिकेशन वगैरे असलं काही होत नाही. तो सेल जसा तयार होईल तसाच तो मरेपर्यंत राहतो. ओके, याला आपण म्हणतो G0 स्टेज किंवा क्विसेंट स्टेज. ओके, सो हे कधी होतं, G1मध्ये आल्यानंतर तो ठरवू शकतो मला पुढे डिवाइड व्हायचं आहे की मला डिवाइड नाही व्हायचं आहे. ओके, सो सेल्स इन धी स्टेज रिमेन मायटोटिकली ॲक्टिव्ह. मायटोटिकली ते ॲक्टिव्ह असतात, ती सगळी काही कामं करणार, फक्त एवढंच की ते डिवाइड नाही होणार. ओके, सो बट नो लॉंगर प्रोलिफरेट अनलेस कॉल्ड ऑन टू डू सो डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम. पण तोपर्यंत ते काही काम करणार नाहीत जोपर्यंत त्यांना वरून ऑर्डर येत नाही, म्हणजेच ब्रेन त्यांना काही करायला सांगत नाही. सो तोपर्यंत ते काही करणार नाहीत आणि ज्याप्रमाणे बॉडीची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे त्यांना ऑर्डर आली की ते त्यांचं काम करणार, फक्त ते डिवाइड होणार नाहीत. मायटोटिकली मात्र ते मेटाबॉलिकली मात्र ते ॲक्टिव्ह असणार आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे इन ॲनिमल्स मायटोसिस सेल डिव्हिजन इज ओनली सीन इन डिप्लॉइड सोमॅटिक सेल्स. जर आपण ॲनिमल्सचा विचार केला तर मायटोसिस जे आहे ते फक्त आणि फक्त जे डिप्लॉइड ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्येच दाखवलं जातं, ते पण सोमॅटिक सेल्समध्ये. सोमॅटिक सेल्स म्हणजे काय, जे सेल्स जर्म सेल्स नाही आहेत
किंवा जे सेल्स रिप्रोडक्टिव्ह सेल्स नाही आहेत, जे सेल्स रिप्रोडक्शन करत नाहीत, गॅमेट तयार करत नाहीत, झायगोट तयार करत नाहीत, असे सेल्स सोडून इतर आपल्या बॉडीमध्ये कान, नाक, डोळे, घसा वगैरे सगळे 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 जे काही सेल्स आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत सोमॅटिक सेल्स. ओके. आणि जनरली किंवा ऑलमोस्ट प्रत्येक वेळी ते डिप्लॉइड फॉर्ममध्येच असतात आणि पुन्हा ते डिवाईड होताना हे डिप्लॉइड फॉर्मच तयार करतात. सो एखादा जर 2n वाला सेल डिवाईड झाला तर तो डिवाईड झाल्यानंतर तो डिवाईड झाल्यानंतर त्याच्यापासून जे सेल्स तयार होतात ते पण 2n फॉर्ममध्येच असतात. सो सपोज की एखादा सेल आहे, किती पळते हे, 1 मिनिट, ओके थांबलेला आहे. सो या ठिकाणी 2n आहे, हा जेव्हा मायटोटिकली डिवाईड होणार तेव्हा यापासून पण 2n आणि 2n 2 सेल्स तयार होणार. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, however there are few exceptions to this where haploid cells divide by mitosis. पण या ठिकाणी पण काही एक्सेप्शन आहे. फॉर एक्झाम्पल मेल हनी बीज आहेत, त्यांच्यामध्ये हॅप्लॉइड सेल असतं आणि हॅप्लॉइड सेल्सच त्यांच्यामध्ये मायटोटिकली डिवाईड होऊन पुन्हा हॅप्लॉइड सेल्सच तयार करतात. ओके. सो काही एक्सेप्शन सोडले तर ऑलमोस्ट सगळे कसे असणार आहेत, डिप्लॉइड असणार आहेत. सो अगेन्स्ट धिस द प्लांट्स कॅन शो मायटोटिक डिव्हिजन इन बोथ हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड सेल्स. पण याच्या विरुद्ध प्लांट्स तर आपले एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ते तर हॅप्लॉइडमध्ये पण दाखवणार आहेत मायटोसिस आणि डिप्लॉइडमध्ये पण दाखवणार आहेत मायटोसिसच. ओके. सो फ्रॉम युअर रिकलेक्शन ऑफ चॅप्टर ऑफ ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन इन प्लांट्स, चॅप्टर नंबर 3 आपण पाहिलं होतं की प्लांट्स सेल्समध्ये हॅप्लॉइडनेही नवीन प्लांट्स तयार होऊ शकतात, डिप्लॉइडनेही नवीन प्लांट्स तयार होऊ शकतात. ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन, हॅप्लो डिप्लॉइड, आठवलं का? त्याच्यानुसार या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की प्लांट्समध्ये हॅप्लॉइड पण मायटोसिस दाखवतात आणि डिप्लॉइड पण मायटोसिस दाखवतात आणि त्यापासून नवीन प्लांट वगैरे उगवतं. ओके. सो नेक्स्ट आहे एम फेज. एम फेज म्हणजे काय? मायटोसिस फेज. सो दिस इज द मोस्ट ड्रॅमॅटिक पिरियड. ड्रॅमॅटिक म्हणजे काय? तसं इकडे नाटकं चालतात. नाटकं म्हणजे काय? या ठिकाणी सारखे फेजेस चेंज होत असतात आणि या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. भलेही हे फक्त 5% ड्युरेशनमध्ये होत असलं तरी पण याच्यामध्ये बरंचसं काय काय होत असतं. सो लेटस से की काय काय नेमकं होणार आहे. सो इन्व्हॉल्विंग अ मेजर रिकग्नायझेशन ऑफ व्हर्च्युअली ऑल कंपोनंट्स ऑफ द सेल सिन्स द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द पॅरेंट अँड प्रोजेनी सेल इज सेम. आपण मगाशी पाहिलं होतं की या ठिकाणी क्रोमोझोम नंबर चेंज होणार नाही आहे. ओके. फक्त आणि फक्त DNA नंबर चेंज होणार आहे. क्रोमोझोम नंबर सेमच राहणार आहे. फक्त एस फेजमध्ये DNA रेप्लिकेट झाल्यामुळे DNA नंबर डबल होतो, बट क्रोमोझोम कुठेही रेप्लिकेट वगैरे वगैरे काहीच होत नाहीत. रिडक्शन पण क्रोमोझोममध्ये होत नाही कारण 2n पासून 2nच तयार होतात. ओके. सो क्रोमोझोम नंबर कुठेही बदलत नसल्यामुळे याला आपण इक्वेशनल डिव्हिजन म्हणणार आहोत. मायटोसिसला बऱ्याचदा इक्वेशनल डिव्हिजन असंही म्हटलं जातं, कारण हेच आहे की यामध्ये क्रोमोझोमचं डिव्हिजन होत नाही. सो दो फॉर कन्व्हिनियन्स मायटोसिस हॅज बीन डिवायडेड इंटू 4 स्टेजेस ऑफ न्यूक्लिअर डिव्हिजन. सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लिअर डिव्हिजन होतं आणि मग सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं. सो जे न्यूक्लिअर डिव्हिजन आहे त्याला आपण कॅरियोकिनेसिस म्हणतो, जे सायटोप्लाझमचं डिव्हिजन आहे त्याला आपण सायटोप्लाझमिक डिव्हिजन म्हणतो. सो लेटस सी की कॅरियोकिनेसिसचे 4 प्रकार किंवा 4 फेजेस कोणते कोणते आहेत. फर्स्ट आहे प्रोफेज, सेकंड आहे मेटाफेज, थर्ड आहे एनाफेज आणि फोर्थ आहे टेलोफेज. पी मॅट याला आपण कसं लक्षात ठेवतो? पी मॅट. ओके. सो पी मॅट किंवा अजून तुम्हाला काही ट्रिक येत असेल तर त्याने तुम्ही लक्षात ठेवू शकता. So it is very essential to understand that cell division is a progressive process and very clear cut lines cannot be drawn between various stages. सो आपण असं नाही करू शकत की आत्ता प्रोफेस संपणार आहे, लगेच संपलाच पाहिजे 2 मिनटामध्ये, मेटाफेस लगेच संपला पाहिजे 3 मिनटामध्ये, असं आपण काही करू शकत नाही. हे एक नॅचरल प्रोसेस आहे, प्रोग्रेसिव्ह प्रोसेस आहे. या ठिकाणी सगळे सेल्स किंवा सगळे फेजेस कंप्लीट होतात. मात्र असं काही आपण एक लाईन किंवा असं एकदम नियम ठरवू शकत नाही की हे 5 मिनटात होणार आहे आणि हे 10 मिनटात होणार आहे किंवा या फेजमध्ये डिक्टो असंच झालं पाहिजे, असं आपण काही ठरवू शकत नाही. कारण अर्थातच ते बॉडीमध्ये होणार आहे, आपण तयार केलं नाही आहे. सो त्याच्यामुळे ते नॅचरली त्याला पाहिजे तसं ते कंटिन्यू करणार आहे. पण एवढंच की सेल मात्र टकाटक तयार होतं. ओके. सो नेक्स्ट आहे, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत प्रोफेज. आता हे सगळ्यात पहिलं फेज आहे त्याच्यामुळे आपण प्रोफेज म्हणतोय, कारण युजुअली बायोलॉजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे येतं त्याला आपण प्रो म्हणतो. सो प्रोफेज विच इज द फर्स्ट स्टेज ऑफ कॅरियोकिनेसिस ऑफ मायटोसिस फॉलोविंग दी S and G2 फेज ऑफ द इंटरफेज. सो G2 फेज नंतर येणारी मायटोसिसमधली किंवा M फेजमधली पहिली जी स्टेज आहे ती आहे प्रोफेज. ओके. So in the S and G2 phases, the new DNA molecules formed and not distinct but intertwined. आता या ठिकाणी S फेजमध्ये जेव्हा DNA रेप्लिकेशन झालं होतं तर तेव्हा नवीन DNA मॉलिक्युल्स तयार झाले होते की नाही. 2C काय झाले होते, 4C झाले होते. ओके. सो डबल झाले होते आणि तेच G2मध्येही कंटिन्यू होते, तेच मायटोसिसमध्येही आहेत, प्रोफेजमध्येही तेच 2 मॉलिक्युल्स आहेत DNAचे. सो प्रोफेज इज मार्क्ड बाय दी
इनिशिएशन ऑफ कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोमल मटेरियल. सगळ्यात पहिल्यांदा प्रोफेसमध्ये काय होतं, डायग्राम दिलेला आहे. ओके, डायग्राम दिलेला आहे. अरे मोठा हो रे. हां, सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा जनरली सेलमध्ये जे क्रोमोझोमल मटेरियल असतं तर ते थ्रेड लाईक असतं. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही ऊल पाहिलं असेल, म्हणजे काय म्हणतात त्याला, लोकरीचा धागा वगैरे असं काहीतरी असतं, स्वेटर शिवण्यासाठी वापरतात. तर ते ज्याप्रमाणे धागे असतात त्याप्रमाणे या ठिकाणी क्रोमोझोम असेच पसरलेले असतात. सो त्यांना कंडेन्स करण्याचं आणि युनिक त्याला असा एक शेप असतो. ओके, सो त्याला या शेपमध्ये आणण्याचं काम, कंडेन्सेशन करून शेपमध्ये आणण्याचं काम या प्रोफेसमध्ये चालतं. ओके, सो आफ्टर दॅट सो ते कंडेन्स होणार आहे. प्रोफेसमध्ये त्याच्या कंडेन्सेशनला सुरुवात होणार आहे. आणि नेक्स्ट आहे द क्रोमोझोमल मटेरियल बिकम्स अनटँगल्ड ड्युरिंग दी प्रोसेस ऑफ क्रोमॅटिन कंडेन्सेशन. त्यानंतर पुढे आहे द सेंट्रोझोम विच हॅड अंडरगॉन ड्युप्लिकेशन ड्युरिंग एस फेज ऑफ इंटरफेस. आता या ठिकाणी सेंट्रोझोम काय आहे हे आधी आपण समजून घेऊया. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सेंट्रिओल असतात आपल्या सेलमध्ये. तर सेलमध्ये जे सेंट्रिओल असणार आहे एक छोटासा एक असं स्ट्रक्चर असतं आणि जेव्हा दोन सेंट्रिओल एकत्र येतात तेव्हा त्यापासून अशा पद्धतीने ते एकमेकांना परपेंडिक्युलर राहतात आणि जेव्हा ते परपेंडिक्युलर असतात तेव्हा हे जे स्ट्रक्चर तयार होतं याला आपण म्हणणार आहोत सेंट्रोझोम. ओके, सो याआधी आपण सेल चॅप्टरमध्येही हे पाहिलेलं आहे की सेंट्रोझोम कशाला म्हणतात. सो आता या ठिकाणी हे जे सेंट्रोझोम तयार झालेलं आहे तर ते आपण याआधी पाहिलं होतं की एस फेजमध्ये काय होतं, सेंट्रोझोम ड्युप्लिकेट होतं. ओके, त्यासोबतच एस फेजमध्ये DNA पण ड्युप्लिकेट होतात, मात्र क्रोमोझोम नंबर कसे राहतात, सेम राहतात. सो एस फेजमध्ये काय होतं आहे की सेंट्रोझोम जे आहेत तर ते पण या ठिकाणी ड्युप्लिकेट होत आहेत आणि आता ते कुठे जाणार आहेत, अपोजिट पोलकडे. म्हणजे काय, तर आता या ठिकाणी हे आहेत आपले दोन सेंट्रोझोम. या ठिकाणी इथे ड्युप्लिकेट झाल्यानंतर इथे पण दोन आलेले आहेत आणि इथे पण दोन होते. ओके, सो आता हे सेंट्रोझोम काय होतात, सगळ्यात पहिल्यांदा ते अशा पद्धतीने एकत्र असतात कारण ड्युप्लिकेट झाल्यानंतर आजूबाजूलाच असतात. पण जेव्हा प्रोफेस सुरू होतं तेव्हा हा जो एखाद्या यांच्यामधला सेंट्रोझोम आहे तर तो इकडे येतो आणि एक्झॅक्टली याच्या अपोजिट म्हणजे बरोबर इथे येऊन उभं राहणार आहे, म्हणजे थांबणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे दोघं अपोजिट पोल्सवरती येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ओके, सो नेक्स्ट आहे द कम्प्लिशन ऑफ प्रोफेस कॅन थस बी मार्क्ड बाय द फॉलोविंग कॅरेक्टरिस्टिक इव्हेंट्स. मग आता प्रोफेस संपलेला आहे किंवा प्रोफेसमध्ये काय काय होतं ते आता आपण पाहिलं, पण प्रोफेस संपलेला आहे हे आता आपण कसं ठरवणार, तर क्रोमोझोमल मटेरियल कंडेन्सेस टू फॉर्म कॉम्पॅक्ट मायटोटिक क्रोमोझोम्स. मग आता या ठिकाणी जे क्रोमोझोमल मटेरियल आहे ते एकतर कंडेन्स होतं आणि त्यापासून एक कॉम्पॅक्ट क्रोमोझोम्स तयार होतात. कॉम्पॅक्ट म्हणजे कसे, तर पूर्ण त्याचा एक शेप अशा पद्धतीने त्याला शेप येणार आहे आणि अशा शेप असलेले क्रोमोझोम्स तयार होतात. ओके, याला आपण म्हणतो कंडेन्स्ड किंवा कॉम्पॅक्ट क्रोमोझोम्स. त्यानंतर नेक्स्ट जे आहे या ठिकाणी, तर हे जे क्रोमोझोम्स आर सेन टू बी कंपोज्ड ऑफ टू अटॅच्ड टुगेदर ॲट दी सेंट्रोमियर. सो आता या ठिकाणी अशा पद्धतीने क्रोमोझोम असतं. ओके, सो हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते एकमेकांना अटॅच होतात आणि या ठिकाणी हा जो मिडल पॉईंट आहे की ज्या ठिकाणी दोन क्रोमोझोम्स अटॅच झालेले आहेत याला आपण म्हणणार आहोत सेंट्रोमियर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेंट्रोझोम विच हॅड अंडरगोन डुप्लिकेशन ड्युरिंग इंटरफेस बिगिन्स टू मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल्स ऑफ द सेल. आणि जे सेंट्रिओल्स आहेत किंवा जे सेंट्रोझोम आहेत तर ते दोन अपोजिट पोल्सला येऊन उभे राहतात आणि त्यापासूनच पुढे स्पिंडल फायबर वगैरे मेटाफेसमध्ये वगैरे तयार होणार आहे. ओके, सो इच सेंट्रोमेर रेडिएट्स आउट मायक्रोट्युब्यूल कॉल्ड ॲज ॲस्टर्स. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं कुठे गेलं, हां इथे जर तुम्ही पाहिलं तर हे आहेत आपले सेंट्रोझोम्स आणि या सेंट्रोझोम्सच्या बाहेर हे जे असे सूर्याच्या कशा रेज असतात त्याप्रमाणे हे रेसारखं स्ट्रक्चर आहे आणि याला आपण म्हणणार आहोत ॲस्टर्स. ओके, सो ॲस्टर्स कोणाचा पार्ट आहे, एक तर ते मायक्रोट्युब्यूल आहे आणि ते सेंट्रोझोमचा पार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे द टू ॲस्टर्स टुगेदर विथ स्पिंडल फायबर फॉर्म्स मायटोटिक ॲपॅरेटस. आणि हे जे ॲस्टर्स आहेत तर हे ॲस्टर्स मिळून आणि स्पिंडल फायबर मिळून या ठिकाणी मायटोटिक ज्याला आपण ॲपॅरेटस म्हणतो तर ते या ठिकाणी तयार होणार आहे, मायटोटिक ॲपॅरेटस. ओके, त्यानंतर आहे सेल्स ॲट दी एंड ऑफ प्रोफेस वेन व्ह्यूड अंडर दी मायक्रोस्कोप डू नॉट शो गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर एन्व्हॉल्प. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सुरुवातीला हा सेल असा होता, जेव्हा प्रोफेस नुकतं सुरू झालं होतं तेव्हा असा होता आणि जेव्हा प्रोफेस संपणार आहे किंवा संपलेला आहे तेव्हा जर तो सेल आपण मायक्रोस्कोपच्या खाली वगैरे पाहिला तर एकतर हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते छान असे कंडेन्स झालेले आहेत. त्यानंतर हे जे न्यूक्लिअर एन्व्हॉल्प आहे ते इनविजिबल व्हायला लागतं किंवा ते थोडंसं दिसेनासं होतं कारण त्या ठिकाणी आपल्याला या एन्व्हॉल्पची गरज नाही आहे. सो दॅट्स वाय ते
डिसअपेअर व्हायला लागतं. ओके, सो ते डिसअपेअर होत असतं. त्यासोबतच या ठिकाणी जे काही गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे जे सगळे सेल ऑर्गॅनल्स आहेत, त्या सेल ऑर्गॅनल्सची पण या सेल डिव्हिजनसाठी काही गरज नाही आहे, त्याच्यामुळे ते पण डिसअपेअर होऊ लागतात. सो ॲट दी एंड ऑफ दी प्रोसेस या ठिकाणी आपल्याला गॉल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर एन्व्हलप यापैकी काहीही दिसणार नाही आहे. ओके, त्यानंतर आहे मेटाफेज. मेटा याचा अर्थ होतो सेकंड. सो लेट अस सी की मेटाफेजमध्ये काय काय होतं आहे. The complete disintegration of the nuclear envelope marks the start of the second phase of mitosis and hence the chromosomes are spread through the cytoplasm of the cell. आता या ठिकाणी मेटाफेज सुरू झाले हे कसं ओळखायचं, तर मेटाफेज सुरू झालं की न्यूक्लिअर एन्व्हलप पूर्णतः डिसअपिअर होणार आहे, क्रोमोझोम्सचं कंडेन्सेशन कंप्लीट झालेलं आहे आणि क्रोमोझोम्स सेलमध्ये पसरलेले आहेत. का तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे, सो ते क्रोमोझोम्स सेलमध्ये कुठेही पसरू शकतात, कारण क्रोमोझोम्स कुठे असतात, न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. आता जर न्यूक्लिअर मेम्ब्रेनच नाही राहिलं तर सगळं जे काही सायटोप्लाझम आहे, जे न्यूक्लिओप्लाझम आहे, सगळं मिक्स होणार आणि ते क्रोमोझोम्स पूर्ण सेलभर पसरले जाणार. ओके, सो बाय धिस स्टेज condensation of chromosomes is completed and they can be observed clearly under the microscope. So this then is the stage at which morphology of chromosomes is most easily studied. हे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, कारण तुम्हाला असं बऱ्याचदा विचारलं जातं की कोणत्या स्टेजमध्ये किंवा कोणत्या फेजमध्ये क्रोमोझोम्सची मॉर्फोलॉजीचा आपण अभ्यास करू शकतो. तर इन दी फेज ऑफ मेटाफेज किंवा इन द मेटाफेज आपण जे क्रोमोझोम्स आहेत त्यांची मॉर्फोलॉजी कशी आहे, मॉर्फोलॉजी म्हणजे काय, जे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कशा आहेत, कशा प्रकारचे आहेत, याचा आपण अभ्यास मेटाफेजमध्ये करू शकतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲट धिस स्टेज मेटाफेज क्रोमोझोम इज मेड अप ऑफ 2 सिस्टर क्रोमॅटिड्स विच आर हेल्ड टुगेदर बाय द सेंट्रोमियर. सो आता या स्टेजमध्ये किंवा याच्या आधीच्याही स्टेजमध्ये आपण पाहिलं होतं की जे क्रोमोझोम्स आहेत, एक असेल तर याला आपण म्हणतो सिस्टर क्रोमॅटिड. ओके, आणि जर 2 असतील एकत्र अरेंज तर आपण म्हणणार आहोत क्रोमोझोम, आणि दोघांच्यामध्ये जो या दोघांनाही जोडणारा जो एक बिंदू आहे त्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रोमियर. सो स्मॉल डिस्क शेप्ड स्ट्रक्चर ॲट दी सर्फेस ऑफ सेंट्रोमियर आर कॉल्ड ॲज कायनॅटोकोर्स. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जे आपलं सेंट्रोमियर आहे याच्याच बाजूला एक छोटंसं डिस्कसारखं म्हणजे सीडीसारखं, सीडी माहिती आहे ना, आपण टाकतो ना DVDमध्ये वगैरे, हां, तर त्या सीडीसारखं एक स्ट्रक्चर असतं आणि त्याला आपण म्हणणार आहोत कायनॅटोकोर्स. सो दिस स्ट्रक्चर्स सर्व्स ॲज दी साईड्स ऑफ अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर. मग आता जेव्हा स्पिंडल फायबर तयार होणार तेव्हा ते स्पिंडल फायबर कशामधून पासआउट होते, तर या ठिकाणी तुम्ही हे एक डिस्कसारखं स्ट्रक्चर पाहू शकता, याला आपण म्हणणार आहोत कायनॅटोकोर्स, आणि या कायनॅटोकोर्समधून हे स्पिंडल फायबर काय होत आहेत, बाहेर निघत आहेत. ओके, म्हणजे अटॅच होत आहेत. ओके, सो ही आहे ती साईट ऑफ अटॅचमेंट की ज्या ठिकाणी स्पिंडल फायबर्स अटॅच होतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता ह्या स्पिंडल फायबर्समुळे काय होणार आहे, हे जे आपले सेंट्रिओल्स आहेत या दोन्ही बाजूला असणारे, तर हे जे सेंट्रिओल्स आहेत याचे स्पिंडल फायबर्स या 2 क्रोमोझोम्समधील किंवा 2 सिस्टर क्रोमॅटिड्समधील एका क्रोमॅटिडला इकडे खेचणार, एका क्रोमॅटिडला इकडे खेचणार, यामुळे या दोघांचं काय होणार आहे, सेपरेशन होणार आहे. ओके, सो हे दोघं काय होणार आहेत, सेपरेट. हे कुठे होणार आहेत, पुढच्या फेजमध्ये. आता फक्त मी तुम्हाला एवढं सांगते की नक्की सिच्युएशन काय आहे. सिच्युएशन एवढीच आहे की हे सगळे जे आता क्रोमोझोम्स आहेत ते एका सिंगल लाईनमध्ये येणार आहेत, आणि सिंगल लाईनमध्ये आल्यानंतर त्याला आपण म्हणतो की ते इक्वेटरमध्ये येत आहेत. इक्वेटरमध्ये म्हणजेच काय, एका सिंगल पॅरलल लाईनमध्ये ते येणार आहेत, आणि ते एका लाईनमध्ये आल्यानंतर मग पुढच्या फेजमध्ये म्हणजेच ॲनाफेजमध्ये ते एकमेकांपासून सेपरेट होणार आहेत. सो आपण ॲनाफेज नंतर पाहणार आहोतच, तत्पूर्वी आता आपण मेटाफेजकडे कॉन्सन्ट्रेट करूया. सो आता या ठिकाणी हे जे क्रोमोझोम्स आहेत ते सगळे एका इक्वेटरवर म्हणजे मध्ये येणार आहेत. ओके, सो मध्ये अशा पद्धतीने या सेलच्या मध्ये या ठिकाणी ते येणार आहेत. त्यानंतर या सगळ्यांच्या कायनॅटोकोरमधून स्पिंडल फायबर पासआउट होणार आहे, आणि या पोलपासून या पोलपर्यंत स्पिंडल फायबर पासआउट होणार आहे. द प्लेन ऑफ अलाइनमेंट ऑफ द क्रोमोझोम्स ॲट मेटाफेज इज रेफर टू ॲज मेटाफेज प्लेट. सो आता या ठिकाणी हे जे मेटाफेज आहेत ते एका प्लेनमध्ये अरेंज झाले, म्हणजे इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज झाले. सो ते जेव्हा अशा पद्धतीने एका प्लेनमध्ये अरेंज होतात तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत मेटाफेज प्लेट. ओके, प्लेट वगैरे काही या ठिकाणी तयार होत नाही, फक्त इथे एक प्लेट असं एक उपमा दिलेली आहे. ओके, आणि या ॲक्च्युअल अरेंजमेंटला जर आपण काही म्हणत असो तर त्याला म्हणतात काँग्रेशन. ओके, सो ॲक्च्युअल अरेंजमेंटला आपण काँग्रेशन असं म्हणतो, काँग्रेशन. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत काँग्रेशन. स्पेलिंग आय होप की तुम्हाला कळलं असेल माझं अक्षर, CONGRERESSION. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत काँग्रेशन. कशाला, अरेंजमेंटला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता याच्यामध्ये काय काय होतं ते काही की पॉईंट्समध्ये. हे की पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्पिंडल फायबर अटॅच होणार आहे कायनॅटोकोर्सला,
कायनेटोकोर्स कुठे असतं, क्रोमोझोमच्या सेंट्रोमियरच्या बाजूला जी डिस्क असते त्याला आपण म्हणतो कायनेटोकोर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रोमोझोम्स आर मूव्ड टू स्पिंडल इक्वेटर अँड गेट अलाइंड अलॉंग मेटाफेज प्लेट थ्रू स्पिंडल फायबर्स टू बोथ पोल्स. आता या ठिकाणी मध्ये अशा पद्धतीने जी अरेंजमेंट झालेली आहे याला आपण म्हणणार आहोत मेटाफेज प्लेट. ओके, सो या इक्वेटोरियलमध्ये जे अरेंजमेंट झालेले आहे त्याला आपण म्हणणार आहोत मेटाफेज प्लेट. आपण हे डायग्राम्स पुन्हा एकदा शेवटी पाहणार आहोतच. आता आपण येऊया ॲनाफेजमध्ये. ॲनाफेज ही थर्ड स्टेज आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोफेज पाहिलं होतं, सेकंडली आपण मेटाफेज पाहिलं, आता आपण पाहतोय ॲनाफेज. सो ॲट दी ऑनसेट ऑफ ॲनाफेज each chromosome arranged at the metaphase plate is split simultaneously and the two daughter chromatids now referred to as daughter chromosomes of the future daughter nuclei so begin their migration towards the opposite pole. आता इथे जर आपण पाहिलं तर मेटाफेजच्या शेवटी अशा पद्धतीने एक मेटाफेज प्लेट तयार झाली होती. मग आता ॲनाफेजमध्ये काय होणार आहे, अशा पद्धतीने हे जे स्पिंडल फायबर्स आहेत तर ते सिस्टर क्रोमॅटिड्सला खेचून घेणार आहेत आणि एकदा का सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाले की त्याला आपण एका सिस्टर क्रोमॅटिडला सेपरेट झाल्यानंतर आपण म्हणतो डॉटर क्रोमोझोम. डॉटर क्रोमोझोम यासाठी कारण फ्युचरमध्ये हेच क्रोमोझोम पॅरेंट क्रोमोझोम होणार आहेत जेव्हा या सेलचं डिव्हिजन होईल, हो की नाही. सो त्याच्यामुळे याला आपण म्हणणार आहोत डॉटर क्रोमोझोम. आता हे जेव्हा सेपरेट होणार तेव्हा ते अपोजिट पोल्सकडे काय होणार आहेत, मायग्रेट म्हणजे काय, स्थलांतर करणार आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. त्यानंतर ॲज इच क्रोमोझोम मूव्ज अवे फ्रॉम द इक्वेटोरियल प्लेट द सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम रिमेन डायरेक्टेड टुवर्ड्स द पोल अँड हेन्स ॲट द लीडिंग एज. सो आता या ठिकाणी जे दोन्ही आपले जे क्रोमोझोम्स आहेत, जे डॉटर क्रोमोझोम सेपरेट झालेले आहेत आता, आणि सेपरेट झाल्यानंतर द सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम, प्रत्येक क्रोमोझोमचं जे सेंट्रोमियर आहे तेही त्यासोबतच त्या डॉटर क्रोमोझोमसोबतच सेपरेट होणार आहे. त्यानंतर विथ दी आर्म्स ऑफ द क्रोमोझोम ट्रेलिंग बिहाइंड. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अशाच पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता. हे जे व्हाईट कलरचं तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसतं ते काय असणार आहे, यांचं सेंट्रोमियर. सो आता या ठिकाणी काय काय झालं आहे ते आपण की पॉईंट्समध्ये बघूया. सो ॲनाफेज जे आहे, ॲनाफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय, एक ओळ राहिलेली आहे ते आपण पाहूया. ॲनाफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय कुठे गेलं, हां, ॲनाफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय दी फॉलोविंग इव्हेंट्स. पहिलं कॅरेक्टरिस्टिक असं आहे की या ठिकाणी जे क्रोमोझोम्स आहेत त्या ते सेपरेट होतात, म्हणजेच क्रोमॅटिड्स जे आहेत त्या ते सेपरेट होतात, क्रोमोझोम्स स्प्लिट होतात असं आपण म्हणू शकतो, किंवा सेंट्रोमियर स्प्लिट होतं असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी जे क्रोमॅटिड आता सेपरेट झालेले आहेत तर ते अपोजिट पोल्सकडे जाणार आहेत, मायग्रेशन करणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे टेलोफेज. टेलोफेज हे कॅरियोकिनासिसमधली शेवटची स्टेप आहे. टेलोफेज नंतर आपण पाहणार आहोत सायटोकिनासिस. ओके, सो टेलोफेजमध्ये काय होतं, ॲट द बिगिनिंग ऑफ फायनल स्टेज ऑफ कॅरियोकिनासिस दॅट इज टेलोफेज द क्रोमोझोम दॅट हॅव रिच्ड देअर रेस्पेक्टिव्ह पोल्स डिकंडेन्स अँड लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. सो आता इथे जर आपण पाहिलं तर हे क्रोमोझोम्स या पोलकडे गेले होते. पोलकडे गेल्यानंतर ते क्रोमोझोम्स जे असे कंडेन्स फॉर्ममध्ये होते ते पुन्हा एकदा डिकंडेन्स म्हणजे पुन्हा एकदा धाग्यासारखे होऊ लागतात. सो इकडचे धागे वेगळे, इकडचे धागे वेगळे, म्हणजे हे क्रोमॅटिड मटेरियल वेगळं आहे, हे क्रोमॅटिड मटेरियल आता वेगळं झालं. आणि ते झाल्यानंतर पुढे काय होणार आहे, आता आपण त्यांना सेट्समध्ये पाहणार नाही आहोत, तर आता त्यांना आपण एक अशा पद्धतीने थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये पाहणार आहोत. कारण मग असे ते कसे होते, सेटमध्ये होते, बट आता ते कसे आहेत, थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये आहेत. मग याच्यामध्ये की इव्हेंट्स कोणते कोणते आहेत, तर एकतर जे आपले क्रोमोझोम्स तयार झाले होते तर ते आता डिकंडेन्स होणार आहेत आणि अपोजिट पोलकडे मूव्ह करणार आहेत. त्यांची आयडेंटिटी आता लॉस्ट होणार आहे आणि ते ॲज अ सेटमध्ये न राहता ॲज अ थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट झालेले आहेत. त्यानंतर आता यांच्यामध्ये यांचं जे न्यूक्लिअर एन्व्हलप प्रोफेजमध्ये डिसअपियर झालं होतं ते पुन्हा एकदा ॲपियर होणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अजून की या ठिकाणी इथे एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झालं, इथे एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झालं, म्हणजे 2 न्यूक्लिआय तयार झाले आणि या 2 न्यूक्लिआयला आपण डॉटर न्यूक्लिआय असं म्हणतो. आता हे जे न्यूक्लिआय आहे याच्यामध्ये स्वतःचं न्यूक्लियस असणार आहे आणि या न्यूक्लिआयमध्ये स्वतःचं न्यूक्लियस असणार आहे. सोबतच जे सगळे सेल ऑर्गॅनल्स प्रोफेसमध्ये डिसअपियर झाले होते, फॉर एक्झाम्पल गोल्जी कॉम्प्लेक्स आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे सगळे पुन्हा एकदा रिअपियर होतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आपले टेलोफेज आहे तर ते संपलेलं आहे. आता आपण प्रोफेजपासून टेलोफेजपर्यंत जस्ट डायग्राम्स पाहत येऊया. सगळ्यात पहिल्यांदा अर्ली प्रोफेजमध्ये हे सगळे क्रोमोझोम्स किंवा जे क्रोमॅटिड मटेरियल आहे तर ते ॲज अ थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये होतं. हळूहळू ते कंडेन्स व्हायला लागलं आणि त्यापासून हे सगळे कंडेन्स्ड क्रोमोझोम्स तयार झाले. सोबतच या ठिकाणी जे न्यूक्लिअर एन्व्हलप आहे तर ते डिसअपियर झालं. न्यूक्लिअर एन्व्हलपसोबतच गोल्जी कॉम्प्लेक्स किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लिओलस हे सगळेच या ठिकाणी काय झाले, डिसअपियर झाले.
म्हणजे डिसॅपियर होत होते आणि मेटाफेजमध्ये त्यांचं डिसॅपियर होत होते तर ते डिसॅपियरिंग कंप्लीट झालं. सो मेटाफेजमध्ये हे सगळे कम्प्लिटली डिसॅपियर झालेले आहेत, अजिबात पाहायला मिळणार नाहीत. मेटाफेजमध्ये अजून काय होतं तर या ठिकाणी स्पिंडल फायबर तयार होणार आहे. स्पिंडल फायबर कशामधून पासआउट होतं तर क्रोमोझोममध्ये जे सेंट्रोमियर आहे त्या सेंट्रोमियरच्या बाजूला एक डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण कायनेटोकोर म्हणतो. तर त्या कायनेटोकोर्समधून हे स्पिंडल फायबर असं जाणार आहे आणि दुसऱ्या पोलकडे जाऊन मिळणार आहे. आणि असं करत असताना या ठिकाणी हे जे आपले क्रोमोझोम्स आहेत तर ते छान एका रांगेत शिस्तीने उभे राहिलेले आहेत, एका इक्वेटोरियल प्लेनमध्ये उभे राहिलेले आहेत. आणि हे जे एक अरेंजमेंट आहे किंवा हे जे एक प्लेन या ठिकाणी तयार होतोय या प्लेनला आपण म्हणणार आहोत मेटाफेज प्लेट. ओके. त्यानंतर एनाफेजमध्ये आपण आलेलो आहोत. एनाफेजमध्ये काय होतं की हे जे स्पिंडल फायबर्स आहेत तर ते आपापल्या पोलकडे या क्रोमोझोम्सला स्प्लिट करायला पाहतात. क्रोमोझोम्सला स्प्लिट करणं म्हणजेच सेंट्रोमियरपासून स्प्लिट करणं. आणि जेव्हा एकदा का ते स्प्लिट झाले की त्यानंतर त्याला आपण क्रोमॅटिड न म्हणता डॉटर क्रोमोझोम असं म्हणतो, कारण हेच की पुढे हेच पॅरेंटमध्ये कन्वर्ट होणार आहेत. सो याला आपण डॉटर क्रोमोझोम म्हणणार आहोत. त्यानंतर आता आपण येतो टेलोफेजमध्ये. टेलोफेजमध्ये आल्यानंतर एकतर पहिली गोष्ट अशी होते की हे जे क्रोमोझोम्स एका चांगल्या अशा छान डेन्स मॅनरमध्ये होते ते पुन्हा एकदा आता त्यांचं थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्वर्जन होणार आहे. ते सेट्समध्ये न राहता थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होणार आहेत. आणि सोबतच जे न्यूक्लिअर मेम्ब्रान, जे न्यूक्लिओलस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी कॉम्प्लेक्स हे सगळं काही डिसअपियर झालं होतं ते पुन्हा एकदा आता टेलोफेजमध्ये रिअपियर होणार आहे. फक्त एवढंच की एस फेजमध्ये किंवा G2 फेजमध्ये ते डबल झाले होते की डुप्लिकेट झाले होते, तर तेच आता डुप्लिकेट झालेले अर्धे इकडे आणि अर्धे इकडे येणार आहेत. आणि अशा पद्धतीने इथे 2 सेल्स आता तयार होत आहेत. पण अजूनही पूर्णतः तयार नाही झालेत, अजूनही ते असेच एकमेकांमध्ये अडकलेले आहेत. आता त्यांना आपल्याला सेपरेट करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सगळे सेल ऑर्गॅनल्स किंवा क्रोमोझोम सगळं काही सेपरेट झालेलं आहे. फक्त काय सेपरेट व्हायचं राहिलं आहे, काय असतं इथे सायटोप्लाझम. फक्त सायटोप्लाझम सेपरेट व्हायचं राहिलं आहे. एकदा का सायटोप्लाझम सेपरेट झालं की ते दोन्ही सेल्स काय होणार आहेत, वेगवेगळे होणार आहेत. मग आता सायटोप्लाझमच्या सेपरेशनला किंवा सायटोप्लाझमच्या ब्रेकिंग डाऊनला किंवा सायटोप्लाझमला वेगळं करण्याला याला आपण म्हणणार आहोत सायटोकायनासिस. ओके. सो आता आपण पाहतोय सायटोकिनासिस. सायटोकिनासिस हा मायटोसिसचा शेवटचा टप्पा आहे. यानंतर मायटोसिस संपतं आणि त्यानंतर आपण जाऊया मिओसिसकडे. सो लेट अस सी. सायटोकिनासिस मायटोसिस accomplishes not only the segregation of duplicated chromosomes into daughter nuclei, but the cell itself is divided into 2 daughter cells by the separation of cytoplasm called as cytokinesis. मायटोकिनासिसच्या शेवटी मायटोकिनेसिसचे 2 प्रकार आहेत, कॅरिओकिनेसिस आणि सायटोकिनेसिस. कॅरिओकिनेसिसच्या शेवटी झालं होतं टेलोफेज. टेलोफेजमध्ये सगळं काही सेपरेट झालं होतं, फक्त राहिलं होतं ते म्हणजे सायटोप्लाझम. सो आता त्या सगळ्यानंतर सायटोप्लाझमला सेपरेट करणं याला आपण म्हणतो सायटोकिनेसिस. सो सायटोकिनेसिस हा या डिव्हिजनचा शेवटचा टप्पा आहे. इन ॲन ॲनिमल सेल दिस इज अचिव्ड बाय अपीरियन्स ऑफ अ फरो इन दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. फरो म्हणजे काय तर हे जे इथे तयार झालेलं आहे म्हणजे हे 2 कडे जेव्हा असे एकत्र येतात हळूहळू, म्हणजे ते आता थोडेसे एकत्र आलेले आहेत. जेव्हा सायटोकिनेसिस ॲक्च्युअली सुरू होणार आहे तर तेव्हा ते अजून जास्त जवळजवळ येतात आणि ॲट दी एंड एक अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं. आणि एवढं एक नॉच इथे तयार होतो आणि हा नॉच हळूहळू निघून जातो. म्हणजेच हे दोघं अशा करत सेपरेट होतात. तुम्ही कणकीपासून कणकीचा गोळा कधी बाहेर काढला आहे का, ते कसं सेपरेट होतं त्याचप्रमाणे सेल पण या ठिकाणी सेपरेट होतं. ओके. कणिक म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, गहूचं पीठ जेव्हा आपण मळतो आमच्याकडे कणिक म्हणतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता हे अशा पद्धतीने सायटोकिनेसिस होणार आहे की 2 सेल्स जे आहेत ते एक या ठिकाणी नॉच तयार होतात आणि त्या नॉचपासून ते सेपरेट होतात. हे कोणामध्ये होतं, ॲनिमल सेलमध्ये. प्लांट सेलचं काही वेगळं आहे का, अर्थात असणारच. आता बघूया प्लांट सेलमध्ये काय होतं आहे. आधी आपण फरो कंप्लीट करूया. आणि हे जे अशा पद्धतीचं डिव्हिजन आहे की एकमध्ये नॉच तयार होतो आहे आणि मग ते डिवाईड होतं, याला आपण म्हणतो फरो. सो द फरो ग्रॅज्युअली डिपन्स, म्हणजे डीप होत जातो, असा डीप होत जातो आणि मग तो ब्रेकडाऊन होतो आणि त्यापासून 2 सेल्स तयार होतात. सो प्लांट सेल्स हवेवर आर एनक्लोज्ड बाय अ रिलेटिव्हली इन एक्सटेन्सिबल सेल वॉल. आणि ॲज यू नो की ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही आहे, बट प्लांट सेलमध्ये सेल वॉल आहे जे खूप टफ असं आहे आणि ते एक इनएक्सटेन्सिबल आहे, म्हणजे त्याचं स्ट्रेचेबल किंवा फ्लेक्झिबल असं काही नाही आहे. त्याच्यामुळे प्लांट सेलमध्ये अशा पद्धतीने नॉच किंवा फरो तयार होऊ शकत नाही. मग प्लांट सेलमध्ये काय होतं बरं तर ते आपण पाहूया. देअरफॉर दे अंडरगो सायटोकिनेसिस बाय अ डिफरंट मेकॅनिझम. यांची थोडीशी प्रोसेस वेगळी आहे. इन प्लांट सेल्स वॉल फॉर्मेशन स्टार्ट्स इन दी सेंटर ऑफ द सेल अँड ग्रोज आउटवर्ड्स टू मीट दी एक्सिस्टिंग लॅटरल वॉल्स. सो आता या ठिकाणी सपोज की हा आहे आपला प्लांट सेल. ओके. सो हा प्लांट सेल कसं होणार आहे, या ठिकाणी सेल प्लेट्स तयार होतात आणि सेल प्लेट्स तयार झाल्यानंतर
सपोज की थोडंसं याला आपण इलॉंगेट करूया, कारण हा आता याचं कॅरिओकिनेसिस झालेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने हा जो सेल आहे तर हा असा असणार आहे. आता या ठिकाणी या सेलच्या मध्ये इथे एक सेल प्लेट तयार होते. ओके, म्हणजे इथे असणार आहे आपलं एक न्यूक्लियस, इथे असणार आहे दुसरं न्यूक्लियस, म्हणजे 2 डॉटर न्यूक्लिया या ठिकाणी आहेत. आणि या दोघांच्या मध्ये जसं की या ठिकाणी फरो तयार झालं होतं, त्याच्याऐवजी या ठिकाणी काय तयार होणार आहे, सेल प्लेट. आपण जरा कंपॅरिझन करूया. या ठिकाणी ज्या पद्धतीने फरो तयार झालं होतं त्याप्रमाणे इथे काय तयार होणार आहे, बरोबर मधून 2 डॉटर न्यूक्लियाकडे राहणार आहेत आणि मध्ये तयार होणार आहे सेल प्लेट. ओके, आणि हे सेल प्लेट या ठिकाणी तयार होतं. आणि हे जे सेल प्लेट आहे याच्यापासूनच हे 2 सेल्स, म्हणजे आता हा जो सेल प्लेट आहे हा काय करतो, या 2 सेल्सला सेपरेट करतो. मग हा जो इकडे आलेला सेल आहे तर तो इथे नवीन सेल म्हणून तयार होणार, आणि हा जो इकडचा सेल आहे तर तो इथे नवीन सेल म्हणून तयार होणार. आणि अशा पद्धतीने 2 सेल्स सेपरेट होतात विथ द हेल्प ऑफ सेल प्लेट. ओके, आणि हे सेल प्लेट म्हणजे काय, एक प्रकारचं सेल वॉलच आहे की ज्यापासून सेल प्लेट तयार होते. द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ अ सिम्पल प्रीकर्सर. प्रीकर्सर म्हणजे काय, एक सुरुवातीची तजवीज ज्याला आपण म्हणतो, किंवा आता सेल वॉल तयार होणार आहे तर त्याच्या आधी काहीतरी एक छोटंसं ते येणार आहे अशी सांगायची वर्दी, याला आपण म्हणू शकतो सेल प्लेट. ओके, सो दॅट रिप्रेझेंट्स दी मिडल लॅमेला बिटवीन दी वॉल्स ऑफ 2 ॲडजसंट सेल्स. सो हे एक थोडक्यात मिडल लॅमेलाप्रमाणे काम करणार आहे दोघांना सेपरेट करते वेळेस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲट दी टाईम ऑफ सायटोप्लाझमिक डिव्हिजन अदर ऑर्गॅनल्स जे आहेत लाईक मायटोकॉन्ड्रिया आहे, प्लास्टिड आहे, तर ते पण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतात, ते पण आता दिसायला लागतात. ओके, ॲपियर होतात. सो इन सम ऑर्गॅनिझम्स कॅरिओकिनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकिनेसिस. काही ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं, कॅरिओकिनेसिसपर्यंतच होतं, सायटोकिनेसिस त्यांच्यामध्ये होतच नाही, म्हणजे फक्त सेल डिव्हिजन अर्धवटच होतं, पूर्ण सेल डिवाईड होत नाही. मग अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असंच राहतं. आणि मग याच्यामुळे काय होतं की या ठिकाणी एकाच सेलमध्ये, आता ॲक्च्युअली जर आपण पाहिलं तर जोपर्यंत यांचे 2 तुकडे होत नाहीत तोपर्यंत हा कसा आहे, एकच सेल आहे, बरोबर, हा एकच सेल आहे. मग आता या एकाच सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार झालेत. मग अशी जेव्हा कंडिशन येते तेव्हा याला आपण म्हणणार आहोत सिनसायटियम. ओके, सिनसायटियम. तर असं कुठे होतं, तर जे लिक्विड एंडोस्पम आहे आपल्या कोकोनटमध्ये, तुम्ही जर कोकोनट पाहिलं असेल, सगळ्यांनी पाहिलं असेलच, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक एंडोस्पम असतं. एंडोस्पम म्हणजे काय, स्टोअर्ड फूड असतं, फूड किंवा न्यूट्रियंट्स असतात जे की पुढे जेव्हा सेल तयार होईल तर त्या सेलला ते ॲज अ फूड म्हणून यूज केलं जातं. ओके, सो त्याला आपण म्हणतो एंडोस्पम. सो हे जे एंडोस्पम आहे तर ते अशा पद्धतीने सिन्स्टियमचे एक एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये जास्त न्यूक्लियस असतात, कारण हेच आहे की कॅरिओकिनेसिस तर होतं पण सायटोकिनेसिस मात्र होत नाही. सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. आता मायटोसिसची ॲक्च्युअल गरज काय आहे किंवा महत्त्व काय आहे ते आपण पाहूया. मायटोसिस ऑर द इक्वेशनल डिव्हिजन. मायटोसिसलाच आपण इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो, कारण हेच आहे की या ठिकाणी क्रोमोझोमच्या नंबरमध्ये कोणताही फरक पडत नाही, क्रोमोझोम नंबर तेवढाच राहतो. सो दॅट्स वाय क्रोमोझोम नंबर इक्वल राहत असल्यामुळे याला आपण म्हणणार आहोत इक्वेशनल डिव्हिजन. सो मायटोसिस ऑर इक्वेशनल डिव्हिजन इज युजली रेस्ट्रिक्टेड टू दी डिप्लॉइड सेल्स ओनली. म्हणजे फक्त डिप्लॉइड सेल्समध्येच युजली, काही एक्सेप्शन आहेत ते सोडता फक्त डिप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस होतं. However, in some lower plants and in some social insects, haploid cells also divide by mitosis. सो काही जर आपण लोअर प्लांट्स पाहिले, लोअर प्लांट्स म्हणजे काय, जे वेल डेव्हलप्ड नाही आहेत असे प्लांट्स, आणि काही इन्सेक्ट्स जर आपण पाहिले तर त्यांच्यामध्ये ते हॅप्लॉइड असूनही त्यांच्यामध्ये मायटोसिस होतं. सो हे काही आहेत एक्सेप्शन्स. इट इज व्हेरी इसेन्शियल टू अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ दिस डिव्हिजन इन द लाईफ ऑफ एन ऑर्गॅनिझम. सो हे कळणं खूप गरजेचं आहे की याचं नेमकं महत्त्व काय आहे आपल्या लाईफमध्ये. Mitosis usually results in the production of diploid daughter cells with identical genetic complement. सो या ठिकाणी कुठेही जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालं नाही, कुठेही क्रोमोझोम्स एकमेकांमध्ये गुंतले नाहीत किंवा ते त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी एक्सचेंज केले नाहीत. त्याच्यामुळे हे याच्यापासून जे काही ऑर्गॅनिझम्स डिवाईड होतात किंवा तयार होतात ते कसे असतात, आयडेंटिकल असतात, एकदम सेम टू सेम असतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण अमिबा म्हटलं किंवा पॅरामेशियम, युग्लेना, सो हे सगळे ऑर्गॅनिझम्स काय दाखवतात, ए मायटोसिस किंवा मायटोसिस दाखवतात. सो ए मायटोसिस म्हणजे काय, तर ए मायटोसिसमध्ये अशा पद्धतीने स्पिंडल फायबर वगैरे तयार होत नाही, डिव्हिजन मात्र असंच होतं, फक्त स्पिंडल फायबर वगैरे असलं काही तयार होत नाही. ओके, सो मायटोसिस किंवा ए मायटोसिसने अशा पद्धतीने जेव्हा अमिबा सेपरेट होतात तर तेव्हा जे तयार होणारे अमिबा असतात तर ते दोघंही एक दुसऱ्यांशी एकदम आयडेंटिकली असतात किंवा एकदम सिमिलर असतात. सो अशा पद्धतीने मायटोसिसमुळे आयडेंटिकल जे डॉटर सेल्स आहेत तर ते तयार होतात. द ग्रोथ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इज ड्यू टू मायटोसिस. मायटोसिसमुळेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होत आहे, त्यांच्यामुळे सेल डेव्हलप होत आहेत, सेल ग्रो होत आहेत. सेल ग्रोथ रिझल्ट्स इन डिस्टर्बिंग द रेशो बिटवीन द न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम.
जेव्हा सेल ग्रोथ होत असते तेव्हा ऑब्वियस गोष्ट आहे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस यांच्यामधलं जे रेशो आहे त्याच्यामध्ये काहीसे चेंजेस होणार आहेत आणि इट देअरफॉर बिकम्स इसेन्शियल फॉर दी सेल टू डिवाइड टू रिस्टोअर दी न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशो. आणि न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशो मेंटेन ठेवणं अतिशय गरजेचं आहे. ते सेल चांगलं राहावं, त्या सेलला प्रॉपर फंक्शन करता यावं यासाठी न्यूक्लियस जे प्रेझेंट आहे सेलमध्ये ते आणि जे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे यांचा रेशो मेंटेन ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी हे सेल काय होतात, डिवाइड होतात. अ व्हेरी सिग्निफिकंट कंट्रीब्युशन ऑफ मायटोसिस इज सेल रिपेअर. सो सेल रिपेअर करण्यामध्ये मायटोसिस खूप महत्त्वाची कामगिरी बजावतं. कारण जर आपण पाहिलं आपल्याला कुठेही खरचटलं किंवा लागलं वगैरे तर त्या ठिकाणी पटकन ती जखम भरून काढली जाते. कोणामुळे? सेल डिवाइड होतात त्यामुळे. सो त्या ठिकाणी सेल डिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. The cells of the upper layer of epidermis, cells of the lining of guts and the blood cells are being constantly replaced. सो आपल्या वरच्या लेअरमधले जे काही सेल्स आहेत, आपल्या गट्समधले म्हणजेच आपल्या एलिमेंटरी कॅनलच्या लायनिंगमधले जे काही सेल्स आहेत, आपले ब्लड सेल्स हे सतत रिप्लेस होत असतात, सतत डिवाइड होत असतात, काय तर आपल्या बॉडीचं फंक्शन व्यवस्थित चालावं यासाठी. मायटोटिक डिव्हिजन इन द मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. मेरिस्टेमॅटिक टिश्यू कुठे असतात? ऑब्वियसली प्लांट्समध्ये असतात. सो ते एपिकल पार्टमध्ये असतात आणि लेटरल कॅम्बियामध्ये असतात. रिझल्ट इन द कंटिन्युअस ग्रोथ ऑफ प्लांट्स थ्रू आउट देअर लाईफ. ॲज यू नो की प्लांट्स पूर्ण आयुष्यभर ग्रोथ दाखवत असतात, मात्र ॲनिमल एका लिमिटेड पिरियडपर्यंतच ग्रोथ दाखवतात. सो प्लांट्समध्ये पूर्ण थ्रू आउट लाईफ ग्रोथ कशी काय दाखवली जाऊ शकते, तर त्यांच्यामध्ये असतात मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे की नेहमी पूर्ण आयुष्यभर डिवाइड होत असतात आणि ते कुठे असतात? प्लांटच्या एपिकल पार्टमध्ये आणि लॅटरल कॅम्बियममध्ये. लॅटरल कॅम्बियम म्हणजे काय? ज्या ठिकाणी वॅस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट असतात तर त्या ठिकाणी असतं लॅटरल कॅम्बियम. ओके, हे सगळं आपण मॉर्फोलॉजीमध्ये ॲनाटॉमीमध्ये पाहणार आहोतच. सो इथे झालेलं आहे आपलं मायटोसिसचा पार्ट कंप्लीट. आता आपण पाहणार आहोत मिओसिस. मायटोसिसमध्ये आपण पाहिलं की जे डॉटर सेल्स तयार होतात ते डॉटर सेल्स एक्झॅक्टली आयडेंटिकल असतात पॅरेंट सेलशी, मात्र मिओसिसमध्ये असं काही नसतं. मिओसिसमध्ये तयार होणारे डॉटर सेल्स हे प्लांट सेल्सशी आयडेंटिकल अजिबात नसतात, कारण त्या ठिकाणी जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? तर जे आपले क्रोमोझोम्स आहेत ते एकमेकांमध्ये गुंतले जातात, त्यांच्यामधले कॅरेक्टरिस्टिक्स एक्सचेंज होतात किंवा कॅरेक्टर्स एक्सचेंज होतात आणि त्यामुळे जे तयार होणारं डॉटर सेल असणार आहे तर त्याच्यामध्ये पण कॅरेक्टर्समध्ये खूप भिन्नता दिसून येणार आहे. त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर जे तयार होणारं नवीन बेबी असते तर ते एक्झॅक्टली तिच्या मदरसारखं किंवा फादरसारखं दिसत नाही, तर थोडेसे काहीतरी चेंजेस त्यामध्ये असतात. ओके. The production of offspring by sexual reproduction includes the fusion of two gametes. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं, इच विथ अ कम्प्लीट हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. प्रत्येक गॅमेटकडे म्हणजे प्रत्येक गॅमेट हे हॅप्लॉइड असतं, ते जेव्हा कंबाईन होतं तेव्हा त्यापासून झायगोट तयार होतं आणि झायगोट मात्र डिप्लॉइड असतं. ओके, कारण ऑब्वियस गोष्ट आहे दोन गॅमेट्स हॅप्लॉइड आहेत, दोघं एकत्र आल्यानंतर काय तयार होणार? 1+1 2 तयार होतं. सो दे विल बिकम डिप्लॉइड सेल. सो नेक्स्ट आहे दिस स्पेशलाइज्ड काइंड ऑफ सेल डिव्हिजन दॅट रिड्युसेस दी क्रोमोझोम नंबर बाय हाफ रिझल्ट्स इन दी प्रोडक्शन ऑफ हॅप्लॉइड डॉटर सेल्स. सो आता ॲक्च्युअल सेल जर आपण पाहिलं तर ते मोस्टली डिप्लॉइड असतं. मग त्या डिप्लॉइडचं हॅप्लॉइडमध्ये कन्वर्शन करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला गॅमेट कसं पाहिजे? हॅप्लॉइड पाहिजे. बरं, आता आपल्याला हॅप्लॉइडच गॅमेट का पाहिजे? डिप्लॉइड असेल तर काय चालणार नाही. आता हे पहा, हे आहे आपली मदर आणि हे आहे फादर. ओके, मदरकडून येणार आहे एक गॅमेट, फादरकडून येणार आहे मेल गॅमेट. ओके, सो आता हे जर गॅमेट्स 2n 2nच्या फॉर्ममध्ये असतील तर दोघं फ्यूज झाल्यानंतर जे आपलं झायगोट आहे तर ते 4nच्या फॉर्ममध्ये तयार होईल. म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे की या दोघांमध्ये जेवढे क्रोमोझोम्स आहेत याच्या डबल क्रोमोझोम्स बेबीमध्ये तयार होतील आणि एवढे क्रोमोझोम्स बेबी एक्सेप्ट करू शकतं का? नाही करू शकत, कारण तशी रचनाच नाही आपल्या ह्युमन बिंगच्या बॉडीची. सो दॅट्स वाय ही अशी काही कंडिशन होऊ नये आणि एबनॉर्मल बेबी जन्माला येऊ नये यासाठी काय होत आहे तर या ठिकाणी जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत तर त्यांचं काय होतं? आधीच ते एनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात, जेणेकरून जेव्हा ते फ्यूज होतील तेव्हा त्यापासून 2nच तयार होईल. 2n याचा अर्थ काय? 46 क्रोमोझोम्स. सो बेबीच्या बॉडीमध्ये पण ॲज मदर आणि फादरच्या बॉडीमध्ये जसे 46 क्रोमोझोम्स आहेत तेवढेच क्रोमोझोम्स राहावेत यासाठी या ठिकाणी झायगोट जे आहे तर ते 2nच्या फॉर्मॅटमध्ये तयार होतं, जेणेकरून कोणत्याही ॲबनॉर्मॅलिटीज वगैरे होऊ नयेत. नेक्स्ट आहे धिस काइंड ऑफ डिव्हिजन इज कॉल्ड एज मिओसिस. आणि अशा पद्धतीने जेव्हा हॅप्लॉइड सेल तयार होणार आहे, हॅप्लॉइड डॉटर सेल तयार होणार आहे, याला आपण म्हणतो मिओसिस. सो नेक्स्ट आहे मिओसिस इन्शुअर्स द प्रोडक्शन ऑफ हॅप्लॉइड फेज इन द लाईफ सायकल ऑफ सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स, वेअर ॲज फर्टिलायझेशन रिस्टोअर्स दी डिप्लॉइड फेज. जोपर्यंत गॅमेट्स तयार होत आहेत आणि गॅमेट्स एकत्र येत आहेत तोपर्यंत ते हॅप्लॉइड असणार आहेत, पण एकदा का गॅमेट्सचं फ्युजन झालं ते एकत्र येऊन झायगोट तयार झालं की ते फर्टिलायझेशनला आपण काय म्हणणार आहोत? ते डिप्लॉइड फेज आहे. ओके,
सो वी कम अक्रॉस मिओसिस ड्युरिंग गेमॅटोजेनासिस इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. गेमॅटोजेनासिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड गॅमेट्स. आता ह्याचे की फीचर्स काय काय आहेत मिओसिसचे ते आपण पाहूया. हे पॉईंट्स तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्ही अख्खा लेसन लक्षात ठेवू शकता. सो मिओसिस इन्व्हॉल्व्स 2 सिक्वेन्शियल सायकल्स. यामध्ये 2 सायकल्स होतात, एकतर मिओसिस 1 आणि मिओसिस 2. आता यामधलं जे मिओसिस 2 आहे तर ते एक्झॅक्टली सिमिलर आहे लाईक मायटोसिसप्रमाणे. ओके, मिओसिस 2 इज सिमिलर टू मायटोसिस बट मिओसिस 1 इज नॉट सिमिलर टू मायटोसिस बट ओनली अ सिंगल सायकल ऑफ DNA रेप्लिकेशन. या ठिकाणी जरी 2-2 वेळा मिओसिस होत असलं तरी असं नाही की पहिल्यांदा DNA डुप्लिकेट होणार एस फेजमध्ये, परत दुसऱ्यांदा परत डुप्लिकेट होणार, असं काही नाही आहे. DNA फक्त पहिल्याच फेजमध्ये डुप्लिकेट होतं. सेकंड फेजमध्ये म्हणजेच मिओसिस 2मध्ये DNA डुप्लिकेट होत नाही. ओके, किंवा रेप्लिकेट होत नाही. So meiosis 1 is initiated after the parental chromosome have replicated to produce identical sister chromatids at the S phase. सो एस फेजमध्ये जेव्हा आपले क्रोमोझोम्स रेप्लिकेट होतात, जेव्हा आपले DNA रेप्लिकेट होतात, सिस्टर क्रोमॅटिड्स जेव्हा तयार होतात तर त्यानंतर मिओसिस 1 स्टार्ट होतं. ओके, म्हणजे यांच्यामध्येही इंटरफेस असतं. प्रत्येक सेल डिव्हिजनच्या आधी इंटरफेस हे होतंच, मग ते मायटोसिस असो किंवा मिओसिस असो. ओके, सो नेक्स्ट आहे मिओसिस इन्व्हॉल्व्स पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स अँड रिकॉम्बिनेशन बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. हे काय आहे हे आपण सुरुवात केली की त्यामध्ये पाहणार आहोतच. प्रोफेज 1मध्ये आपण हे सारं काही पाहणार आहोत. सो 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड ॲट द एंड ऑफ मिओसिस 2. जेव्हा मिओसिस 1 संपेल आणि त्यानंतर जेव्हा मिओसिस 2 सुरू होईल तर मिओसिस 2च्या शेवटी आपल्याला एकूण 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स पाहायला मिळणार आहेत. 4 का? तर एका सेलपासून, आता मी तुम्हाला या ठिकाणी एक जनरल एक्सप्लेन करते, याच्यामध्ये आपण सगळ्या प्रोसेस नाही पाहणार, फक्त जनरल पाहतोय की आपला आधी सेल कसा आहे 2Nच्या फॉर्ममध्ये आहे. याचं जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मिओसिस होणार आहे तेव्हा यापासून N आणि N 2 N तयार होतात, म्हणजे ह्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं? हॅप्लॉइडमध्ये झालं. आता हे जे हॅप्लॉइड सेल आहे याच्यामध्ये आता काय होणार आहे? मिओसिस 2. ओके, आता याच्यामध्ये जेव्हा मिओसिस 2 होईल, मग अशी सांगितल्याप्रमाणे जे मिओसिस 2 असतं इट इज सिमिलर टू दी मायटोसिस. ओके, मायटोसिसमध्ये काय होतं? सेम सेल डिवाइड होतात 2 ह्याच्यामध्ये 2 डॉटर सेल्समध्ये. सो या ठिकाणी मिओसिस 2मध्ये पण तेच होणार आहे. हे जे N फॉर्ममध्ये डिवाइड झालेलं सेल आहे हे पुन्हा एकदा डिवाइड होणार आहे सेम फॉर्मॅटमध्ये, सेम आयडेंटिकल असणार आहे ते दोघंही. सो NNच्या फॉर्ममध्ये हे पुन्हा डिवाइड झाले. ओके, आता DNA जेव्हा रेप्लिकेट होत आहेत तर ते फक्त पहिल्या फेजमध्ये, याच्या वेळेसच फक्त DNA रेप्लिकेट होत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी DNA रेप्लिकेट वगैरे काही होणार नाही आहे. क्रोमोझोम नंबर या ठिकाणी कुठेही बदलणार नाही आहे. फक्त क्रोमोझोम याच्यापेक्षा इथे रिड्यूस झालेला पाहायला मिळतोय, ऑब्वियसली पाहायला मिळतोय. या ठिकाणी 2N क्रोमोझोम आहेत, या ठिकाणी N क्रोमोझोम आहेत, म्हणजे या ठिकाणी क्रोमोझोम नंबरमध्ये काय झालं? रिडक्शन झालं. सो त्यामुळे आपण मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन असंही म्हणतो. ज्याप्रमाणे आपण मायटोसिसला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो त्याचप्रमाणे आपण मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतो. ओके, सो आता मिओसिस 1मध्ये प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टेलोफेज 1 हे 4 झाल्यानंतर परत मिओसिस 2 सुरू होतं. मिओसिस 2मध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज सगळं 2 झाल्यानंतर सगळ्यात शेवटी होणार आहे ते म्हणजे सायटोकिनासिस. ओके, सो या दोघांच्या मध्येही फेज असणार आहे ते पण आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय मिओसिस 1. त्यामधला जो प्रोफेज 1 हा भाग आहे हा अतिशय मोठा आहे. हा खूप मोठा असणारा भाग आहे किंवा सगळ्यात मोठा स्टेज आहे. ओके, चलो शुरू करते. प्रोफेज 1. प्रोफेज ऑफ द फर्स्ट मिओटिक डिव्हिजन इज टिपिकली लॉंगर अँड मोर कॉम्प्लेक्स वेन कम्पेअर्ड टू प्रोफेज ऑफ मायटोसिस. जर आपण मायटोसिसचं प्रोफेस पाहिलं त्यामध्ये काय, ते जे क्रोमोझोम होते तर ते छान असे कंडेन्स झाले, त्याचं ते न्यूक्लियर मेम्ब्रेन निघून गेलं, बस एवढं झालं होतं. पण आता या ठिकाणी हे जे प्रोफेज आहे हे सगळ्यात मोठी फेज आहे आणि त्यासोबतच हे सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्स आहे. सो इट हॅज बीन फर्दर सबडिवायडेड इंटू दी फॉलोविंग 5 फेजेस. आणि याच प्रोफेज 1चे डिव्हिजन अजून 5 स्टेजेसमध्ये केलं जातं. पहिली स्टेज आहे लेप्टोटिन, सेकंड आहे झायगोटिन, थर्ड आहे पेकायटिन, फोर्थ आहे डिप्लोटिन आणि फिफ्थ आहे डायकिनासिस. ओके, सो अशा पद्धतीने हे 5 स्टेजेस आहेत आणि यांचं डिव्हिजन कशा पद्धतीने केलं आहे तर क्रोमोझोमच्या बिहेवियरच्या अनुसार यांना आपण 5 फेजेसमध्ये डिवाइड केलं आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय होणार? लेप्टोटिन. सो ड्युरिंग लेप्टोटिन स्टेज दी क्रोमोझोम नंबर ग्रॅज्युअली विजिबल अंडर दी लाईट मायक्रोस्कोप. जर आपण सुरुवातीला पाहिलं, कारण प्रोफेज 1ची ही सगळ्यात पहिली स्टेज आहे, तर यामध्ये क्रोमोझोम्स आपण इझिली मायक्रोस्कोप खाली वगैरे पाहू शकतो. द कम्पॅक्शन ऑफ क्रोमोझोम्स कंटिन्यूज थ्रू आउट लेप्टोटिन. आणि लेप्टोटिन संपेपर्यंत यांचं एकत्र येणं किंवा कंडेन्सेशन सुरू असतं कोणाचं? क्रोमोझोमचं. दिस इज फॉलोड बाय दी सेकंड स्टेज ऑफ प्रोफेज 1 दॅट इज झायगोटिन. प्रोफेज 1
मध्ये जे सेकंड स्टेज आहे दॅट इज झायगोटीन, याच्यामध्येही हे सुरू असते की ते लोक काय होतात, कॉम्पॅक्ट होतात. So during this stage chromosomes start pairing together, and this process of association is called as synapsis, and such paired chromosomes are called as homologous chromosomes. सो अशा पद्धतीने हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते कंडेन्स होतात, आणि कंडेन्स झाल्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते अशा पद्धतीने या ठिकाणी पेअरिंग करतात. ओके, सो हे जे पेअरिंग करणं आहे म्हणजे एकाच प्रकारचे क्रोमोझोम्स एकत्र येणं जे आहे, पेअरिंग करणं जे आहे, याला आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम्स, आणि या प्रोसेस ला आपण म्हणणार आहोत सायनॅप्सिस. इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ ऑफ दिस स्टेज इंडिकेट दॅट क्रोमोझोम सायनॅप्सिस इज अकम्पाइंड बाय द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कॉल्ड एज सायनॅप्टोमियल कॉम्प्लेक्स. सो सायनॅप्टोमियल कॉम्प्लेक्समुळे काय होतं, हे जे आपले होमोलॉगस क्रोमोझोम्स जे तयार झालेले आहेत हे एकमेकांना चिटकून राहायचे काम करतात. सो या ठिकाणी हे जे सायनॅप्टोमियल कॉम्प्लेक्स आहे तर ते यांना पेअरिंगमध्ये ठेवण्याचं काम करतं. ओके, उसके बाद नेक्स्ट The complex formed by a pair of synapsed homologous chromosome is called as bivalent or a tetrad. सो याच्यामुळे या ठिकाणी काय होतं आहे, हे 4 क्रोमोझोम्स तयार झाले आहेत. ओके, सो याला आपण काय म्हणणार आहोत, टेट्राड किंवा बायवॅलंट. सो याला आपण बायवॅलंट किंवा टेट्राड असं म्हणतो. काय तर 4 जण एकत्र आले ना, होमोलॉगस पेअरमध्ये काय झालं, 4 जण एकत्र आलेले आहेत, आणि त्यामुळे याला आपण म्हणणार आहोत टेट्राड. सो हावेवर दीज आर मोर क्लिअरली विजिबल ॲट दी नेक्स्ट स्टेज, आणि नेक्स्ट स्टेजमध्ये म्हणजेच पुढची जी स्टेज आहे पेकायटिन, यामध्ये आपण अजून क्लिअरली पाहू शकतो. द फर्स्ट 2 स्टेजेस ऑफ प्रोफेज 1 आर रिलेटिव्हली शॉर्ट लिव्ड. हे जे पहिले 2 स्टेजेस आहेत लेप्टोटिन आणि झायगोटिन, हे थोड्या कमी कालावधीसाठी आहेत, कारण यांच्यामध्ये काय होतं आहे, फक्त जस्ट ते क्रोमोझोम्स कंडेन्स होत आहेत, होमोलॉगस पेअर तयार करत आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सायनॅप्टोमियल कॉम्प्लेक्स आहे, बस एवढंच होतं आहे. ओके, नेक्स्ट स्टेज आहे पेकायटिन. So during this stage, the 4 chromatids of each bivalent chromosome becomes distinct and clearly appears as tetrad. So या ठिकाणी काय होतं की हे जे आपले 4ही क्रोमोझोम्स आहेत ते इझिली आपण पेकायटिन या फेजमध्ये इझिली आपण ऑब्झर्व करू शकतो मायक्रोस्कोप खाली, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की धिस स्टेज इज कॅरेक्टराइज्ड बाय दी अपीअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स. यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स पाहायला मिळतात. रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स म्हणजे काय, या क्रोमोझोम्स आणि या क्रोमोझोमचा एक पर्टिक्युलर भाग जो आहे तर तो अशा पद्धतीने, हाच मी ते झूम करते, अशा पद्धतीने जोडलेला आहे. याचा अर्थ या दोघांमध्ये काय झालेलं आहे, एक रिकॉम्बिनेशन होत आहे, आणि याला आपण म्हणणार आहोत रिकॉम्बिनेशन नोड्यूल. सो दी साईट ॲट विच क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. हे नॉन सिस्टर आहेत, कारण तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा वेगळा क्रोमोझोम आहे, हा वेगळा क्रोमोझोम आहे, आणि दोघं मिळून या ठिकाणी होमोलॉगस पेअरिंग तयार करत आहेत, आणि यांच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचं एक्सचेंज होतं आहे. सो अशा पद्धतीने हे 2 क्रोमोझोम्स, आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जर टोक आहे तर या ठिकाणी हा क्रोमोझोमचं टोक वेगळं आहे आणि ह्या क्रोमोझोमचं टोक वेगळं आहे. तर जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत तर ते रिकम्बाईन होत आहेत, आणि यामध्येच जे कॅरेक्टर्स आहेत तर ते एक्सचेंज होतात, आणि याला आपण म्हणणार आहोत क्रॉसिंग ओव्हर. सो क्रॉसिंग ओव्हर कोणामध्ये होतं तर होमोलॉगस क्रोमोझोम्समध्ये होतं. कोणत्या स्टेजमध्ये होतं, पेकायटिनमध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे की रिकम्बिनेशन किंवा क्रोमोझोमल रिकम्बिनेशन कशामध्ये होणार आहे, पेकायटिनमध्ये होणार आहे. सो क्रॉसिंग ओव्हर इज द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन 2 होमोलॉगस क्रोमोझोम्स. क्रॉसिंग ओव्हर म्हणजेच काय, जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज होणं 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये किंवा 2 होमोलॉगस क्रोमोझोम्समध्ये. क्रॉसिंग ओव्हर इज ऑल्सो अन एन्झाईम मेडिएटेड प्रोसेस अँड द एन्झाईम इन्व्हॉल्ड इज कॉल्ड ॲज रिकम्बिनेस. आणि या ठिकाणी जे एन्झाईम आहे, जे एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे रिकम्बिनेशनसाठी, त्याला आपण म्हणणार आहोत, त्या एन्झाईमचं नाव आहे रिकम्बिनेस. सो या एन्झाईमचं नाव खूप महत्त्वाचं आहे, यू शुड हॅव टू रिमेंबर इट, दॅट इज रिकम्बिनेस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रॉसिंग ओव्हर इज ऑल्सो क्रॉसिंग ओव्हर लीड्स टू रिकम्बिनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल ऑन दी 2 क्रोमोझोम्स. आता या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हरमुळे काय होणार आहे, जेनेटिक रिकम्बिनेशन होणार आहे, दोन्ही क्रोमोझोम्समध्ये कॅरेक्टर्सचे एक्सचेंज होणार आहे. सो रिकम्बिनेशन बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम्स इज कम्प्लिटेड बाय दी एंड ऑफ पेकायटिन. पेकायटिन संपेपर्यंत हे रिकम्बिनेशन कंप्लीट झालेलं असतं, आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत ते एकमेकांमध्ये अजूनही लिंक्ड आहेत, यांना असंच ठेवलं जातं पेकायटिनच्या शेवटपर्यंत. पेकायटिन झाल्यानंतर येणार आहे डिप्लोटिन. सो द बिगिनिंग ऑफ डिप्लोटिन इज रिकग्नाइज्ड बाय दी डिझोल्युशन ऑफ दी सेनॅप्टोमियल कॉम्प्लेक्स. जे यांच्यामध्ये सेनॅप्टोमियल कॉम्प्लेक्स होतं की ज्यामुळे हे होमोलॉगस क्रोमोझोम्स एकमेकांमध्ये पेअरिंगमुळे राहिले होते, तर त्या सेनॅप्टोमियल कॉम्प्लेक्सचं डिझोल्युशन म्हणजे ते निघून जाण्याचं काम किंवा ते ज्या ठिकाणी डिझॉल्व्ह होतं ते काम डिप्लोटिनमध्ये होतं. सो आता हे जेव्हा सेनॅप्टोमियल कॉम्प्लेक्स यांच्यामधलं निघून जाईल तेव्हा ऑब्वियस गोष्ट आहे की हे दोघं सेपरेट व्हायला पाहिजेत, पण यामध्ये हे अजून एक काहीतरी अडचण येते, ते आता आपण पाहूया. अँड द टेंडन्सी ऑफ रिकम्बाइंड होमोलॉगस क्रोमोझोम ऑफ द बायवॅलंट टू सेपरेट फ्रॉम इच अदर एक्सेप्ट ॲट द साइट्स ऑफ क्रॉस ओव्हर. आता या ठिकाणी
हे कॉम्प्लेक्स जेव्हा डिझॉल्व्ह होतं तेव्हा हे दोघं क्रोमोझोम सेपरेट होतात, परंतु ज्या ठिकाणी यांचं अशा पद्धतीने रिकॉम्बिनेशन झालेलं आहे ते साईट्स मात्र त्या ठिकाणी सेपरेट होत नाहीत. सो त्या साईट्स जे आहेत की ज्या ठिकाणी ते लोक सेपरेट होत नाहीत, तर ह्या साईट्स तुम्हाला या ठिकाणी थोडंसं डार्क कलर आणि लाईट कलर पाहायला मिळतो, इथे पण पाहायला मिळतोय थोडासा. तर याचा अर्थ काय, त्या ठिकाणी झालेलं आहे रिकॉम्बिनेशन. ओके, सो ते क्रॉसिंग ओव्हरच्या साईट्स सोडता इतर साईट्समधून हे दोघं काय होतात, सेपरेट होतात. ओके, म्हणजे हे पूर्ण चिटकलेले असतात. आता या डायग्राममध्ये नाही दाखवले चिटकलेले, पण हे पूर्णतः चिटकलेले असतात एकमेकांवरती. सो ते पूर्ण सेपरेट होतात, फक्त एवढाच भाग सेपरेट व्हायचा राहतो कारण त्या ठिकाणी रिकॉम्बिनेशन झालेलं असतं. बाकी हे एकमेकांना पूर्ण चिटकलेले असतात. बट डायग्राममध्ये या ठिकाणी पूर्ण प्रोसेस त्यांनी एकाच डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, सेपरेट डायग्राम्स नाही आहेत. सो दॅट्स वाय त्यांनी डायरेक्ट शेवटची स्टेज या ठिकाणी दाखवलेली आहे. ओके, बट ॲक्च्युअली ते एकमेकांना पूर्ण चिटकलेले असतात. सो नेक्स्ट आहे दीज एक्स शेप्ड स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज कायास्माटा. सो हे जे एक्स शेप स्ट्रक्चर आहे या ठिकाणी जे रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर जे एक्स शेप्ड स्ट्रक्चर राहते याला आपण म्हणणार आहोत कायास्माटा. सो दिस वन इज कॉल्ड एज कायास्माटा. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन ओसाइट्स ऑफ सम वर्टेब्रेट्स डिप्लोटीन कॅन लास्ट फॉर मंथ्स ऑर इयर्स. सो हे जे डिप्लोटीन आहे ही स्टेज काही ओसाइट्समध्ये म्हणजे काही वर्टेब्रेट्सच्या ओसाइट्समध्ये ॲज अ मंथ, पूर्ण मंथ किंवा ॲज अ पूर्ण इयर पण ती चालू शकते. ओके, सो हे खूप महत्त्वाचं आहे की कोणती स्टेज ॲज अ पूर्ण मंथ किंवा ॲज अ पूर्ण इयर राहू शकते, दॅट इज डिप्लोटीन. सो नेक्स्ट आहे द फायनल स्टेज ऑफ मिओटिक प्रोफेज 1 इज डायकिनासिस. आणि मिओसिसमधल्या प्रोफेज 1 मधली शेवटची स्टेज आहे ती म्हणजे डायकिनासिस किंवा डायकिनासिस. दिस इज मार्क्ड बाय टर्मिनायझेशन ऑफ कायास्माटा. टर्मिनलायझेशन म्हणजे काय, तर या ठिकाणी कायास्माटा काय होणार आहे, सेपरेट होणार आहे. जे एक्स शेप्ड स्ट्रक्चर तयार झालं होतं तर त्यांचं आता टर्मिनलायझेशन म्हणजे ते सेपरेट होण्याचं काम होणार आहे कोणामध्ये, डायकिनासिसमध्ये. किनासिस म्हणजे काय, तोडणं. ओके, म्हणजे जेव्हा पण आपण किनासिस असं घेणार आहोत. सो किनासिस याचा अर्थ काय होतो, कोणालाही ब्रेकडाऊन करणं. आपण जेव्हा कॅरिओकिनासिसमध्ये पाहिलं होतं याचा अर्थ न्यूक्लियसचा 2 तुकड्यांमध्ये कन्वर्जन करणं किंवा ब्रेकडाऊन करणं. सायटोकिनासिसमध्ये आपण सायटोप्लाझमला 2 तुकड्यांमध्ये डिवाइड केलं होतं. सो किनासिस म्हणजे काय, तोडणं किंवा डिवाइड करणं. ओके, सो नेक्स्ट आहे ड्युरिंग धिस फेज द क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स्ड अँड द मिओटिक स्पिंडल इज असेंबल टू प्रिपेअर दी होमोलॉगस क्रोमोझोम्स फॉर सेपरेशन. सो या प्रोसेसपर्यंत क्रोमोझोम्स पूर्णतः कंडेन्स होतात आणि द मिओटिक स्पिंडल इज असेंबल टू प्रिपेअर दी होमोलॉगस क्रोमोझोम्स फॉर सेपरेशन. आणि या ठिकाणी स्पिंडल फायबर पण तयार व्हायला सुरुवात होणार आहे कारण त्या दोघांना, त्या क्रोमोझोमला आता काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. सेम जसं की आपण आधीच्या मायटोसिसमध्ये पाहिलं होतं त्याच पद्धतीने, फक्त या ठिकाणी बदल हा आहे की इथे काय झालेलं आहे, रिकॉम्बिनेशन झालेलं आहे. सो बाय द एंड ऑफ डायकिनासिस द न्यूक्लिओलस डिसएपियर्स. डायकिनासिस संपेपर्यंत न्यूक्लिओलस डिसएपियर होतं, न्यूक्लिअर एन्व्हलप पण ब्रेकडाऊन होऊन डिसअपियर व्हायला लागतं आणि डायकिनासिस रिप्रेझेंट्स ट्रान्झिशन टू मेटाफेज. आणि डायकिनासिस जे आहे ते काय दाखवतं की आता सेल प्रोफेजपासून मेटाफेजमध्ये चालला आहे, हे दाखवण्याचं काम कोण करतं, डायकिनासिस. सो ज्या ठिकाणी डायकिनासिस संपणार आहे तर तेव्हा सेल अशा स्थितीमध्ये असणार आहे आणि आता तो चाललेला आहे मेटाफेजकडे. सो मेटाफेज 1 द बायव्हॅलंट क्रोमोझोम्स अलाइंग ऑन द इक्वेटोरियल प्लेन. सगळ्यात पहिल्यांदा हे इक्वेटोरियल प्लेनवरती येणार आहेत, जसं की आपण आधीच्या पेजवरती पाहिलं होतं. लेट मी शो यू. सो ज्या पद्धतीने आपण इथे पाहिलेलं आहे की ते छान असे इक्वेटोरियल प्लेनवरती येत आहेत, तर त्याच पद्धतीने या ठिकाणी पण या मेटाफेज 1मध्ये पण अशाच पद्धतीने क्रोमोझोम्स एका लाईनमध्ये येणार आहेत. यांच्यामधून स्पिंडल फायबर पास आउट होणार आहे आणि ते सेपरेट होणार आहेत एनाफेजमध्ये. ओके, सो लेट मी झूम. हां, सो अशा पद्धतीने ते काय होणार आहेत, या ठिकाणी त्यांच्यामधून या ठिकाणी पण कायनेटोकोर असतं, त्यांच्या कायनेटोकोरमधून स्पिंडल फायबर जाणार आहे आणि त्यांना आता करायचं आहे सेपरेट करण्यासाठी आपण जाऊया एनाफेजमध्ये. सो एनाफेज 1 द होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट. या ठिकाणी होमोलॉगस क्रोमोझोम फक्त सेपरेट होत आहेत, म्हणजे या ठिकाणी सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होत नाही आहेत. सिस्टर क्रोमॅटिड रिमेन असोसिएटेड ॲट देअर सेंट्रोमियर आणि हे सिस्टर क्रोमॅटिड एनाफेज 2मध्ये सेपरेट होणार आहेत, एनाफेज 1मध्ये नाही. एनाफेज 1मध्ये काय होते, फक्त आणि फक्त हे जे या ठिकाणी होमोलॉगस पेअर तयार झाले होते तर ते सेपरेट होऊन या ठिकाणी अशा पद्धतीने क्रोमोझोम्स फक्त सेपरेट होणार आहेत. सिस्टर क्रोमॅटिड या ठिकाणी सेपरेट नाही होणार. सिस्टर क्रोमॅटिड एनाफेज 2मध्ये सेपरेट होणार आहेत, जे आपण पुढे पाहणार आहोतच. सो या ठिकाणी सेंट्रोमियरमध्ये मात्र काही, म्हणजे सेंट्रोमियरमधून मात्र सेपरेशन नाही होणार आहे, फक्त होमोलॉगस पेअर्स या ठिकाणी सेपरेट होत आहेत. ओके, आफ्टर दॅट टेलोफेज 1 द न्यूक्लिअर मेम्ब्रान अँड न्यूक्लिओलस पुन्हा एकदा रिअपियर होतं, जे की डायकिनासिसमध्ये डिसएपियर झालं होतं ते पुन्हा एकदा टेलोफेज 1मध्ये रिअपियर होणार आहे. कोणकोण, न्यूक्लिअर मेम्ब्रान आणि न्यूक्लिओलस.
सायटोकिनेसिस फॉलोज अँड दिस इज कॉल्ड ॲज डॅड ऑफ सेल्स. आणि यालाच आपण डायड याचा अर्थ काय, या ठिकाणी 2 तयार झाले ना, सो डायड म्हणजे 2, टेट्राड म्हणजे 4. ओके, सो या ठिकाणी डायड ऑफ सेल्स म्हणजे जसं की प्रोफेजमध्ये या ठिकाणी 4 क्रोमोझोम्स किंवा 4 क्रोमॅटिड्स तयार होते, त्या पद्धतीने या ठिकाणी जर आपण टेलोफेजमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2च क्रोमॅटिड्स आहेत. याचा अर्थ हे काय आहे, डॅड आहे. ओके, डॅड किंवा डायड ह्याला आपण म्हणतो. सो नेक्स्ट आहे, although in many cases the chromosomes do undergo some depression, so they do not reach the extremely extended state of the interphase nucleus, the stage between the 2 mitotic division is called as interkinases. सो मायटोटिक 1 आणि मायटोटिक 2 यांच्या दोघांमधला जो एक फेज असणार आहे किंवा यांच्या दोघांमधला जो एक पिरियड असणार आहे, स्टेज असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत इंटरकॅनासिस. ओके, दोघांच्या मधल्या स्टेजला आपण म्हणतो इंटरकॅनासिस. आणि हे खूप छोटंसं असणार आहे, कारण या ठिकाणी DNA वगैरे काही रेप्लिकेट नाही होणार आहे, कारण DNA ऑलरेडी एस फेजमध्ये मिओसिस 1च्या सुरुवातीलाच डुप्लिकेट झालेला आहे. ओके, सो या इंटरकॅनासिसमध्ये DNA वगैरे काहीच डुप्लिकेट नाही होणार आहे. आणि इंटरकॅनासिस नंतर आता आपण पाहणार आहोत प्रोफेज 2. आणि प्रोफेज 2 हे प्रोफेज 1 सारखं लेंदी नाही आहे, तर प्रोफेज 2 अतिशय सिंपल आहे. मायटोसिसप्रमाणे या ठिकाणी आपण प्रोफेज पाहणार आहोत, प्रोफेज 2 पाहणार आहोत, जे की रिसेंबल आहे मायटोसिसच्या प्रोफेजशी. सो प्रोफेज 2, मिओसिस 2 इज इनिशिएटेड इमिजिएटली आफ्टर सायटोकिनेसिस. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा टेलोफेज नंतर सायटोकिनेसिस झालं, त्यानंतर इंटरकॅनासिसचा थोडासा एक ब्रेक होता दोघांच्या मध्ये, 2 मिओसिसच्या मध्ये. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जेव्हा सायटोकिनेसिस झालं तर त्यावेळेस अशा पद्धतीने हे 2 सेल्स तयार झाले होते, आणि हे सेल्स कशा आहेत, या ठिकाणी हेप्लॉइड आहेत. ओके, सो नेक्स्ट आता या ठिकाणी प्रोफेज 2 पासून मिओसिस 2ला सुरुवात होते. आणि नेक्स्ट आहे या ठिकाणी क्रोमोझोम्स हॅव फुली इलॉंगेटेड. या ठिकाणी क्रोमोझोम्स इलॉंगेट झालेले आहेत. इन कॉन्ट्रास्ट टू मिओसिस 1, मिओसिस 2 रिसेंबल्स अ नॉर्मल मायटोसिस. मिओसिस 2 हे मायटोसिसप्रमाणेच आहे. द न्यूक्लिअर मेम्ब्रान डिसएपियर्स. सुरुवातीला प्रोफेज 2 मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रान डिसएपियर होणार आहे. द क्रोमोझोम्स अगेन बिकम कॉम्पॅक्ट. क्रोमोझोम्स पुन्हा एकदा कॉम्पॅक्ट किंवा कंडेन्स होणार आहेत. आता नेक्स्ट आहे मेटाफेज 2. मेटाफेज 2 मध्ये काय होणार आहे, क्रोमोझोम्स एका लाईनवरती किंवा इक्वेटोरियल प्लेनवरती अरेंज होणार आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या कायनेटोकोरमधून स्पिंडल फायबर जाणार आहे. आणि ॲनाफेज 2 मध्ये आता काय होतं आहे, तर ॲनाफेज 2 मध्ये इट बिगिन्स विथ द सायमल्टेनियस स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम्स. आता या ठिकाणी पुन्हा एकदा क्रोमोझोम एक सिंगल क्रोमोझोममधून कायनेटोफोरमधून स्पिंडल फायबर गेलेला आहे, आणि त्यांना आता सेपरेट करायचं काम ॲनाफेज 2 मध्ये केलं जातं आहे. ओके, सो अलोविंग देम टू मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल्स ऑफ द सेल. आणि शॉर्टनिंग ऑफ मायक्रोट्युब्युल अटॅच टू कायनेटोकोर्स. सो कायनेटोकोर्समध्ये काय झालेलं आहे, काय गेलेलं आहे, मायक्रोट्युब्युल म्हणजेच काय, स्पिंडल फायबर गेलेलं आहे. सो स्पिंडल फायबरमुळे हे लोक काय होणार आहेत, आता सेपरेट होणार आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आणि आणखी एक गोष्ट आपण मगाशी पाहिलं होतं की ॲनाफेज 1 मध्ये सेंट्रोमियर सेपरेट होत नव्हते, म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होत नव्हते. मात्र ॲनाफेज 2 मध्ये आता सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने या ठिकाणी आपला क्रोमोझोम होता, आता तो या ठिकाणी सेंट्रोमियरमधून सेपरेट होऊन अशा पद्धतीने 2 सेपरेट NNच्या फॉर्ममध्ये क्रोमोझोम्स या ठिकाणी सेपरेट झालेले आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज टेलोफेज 2. So, meiosis ends with telophase 2, in which the 2 groups of chromosomes once again get enclosed by a nuclear envelope. आता या ठिकाणी पुन्हा एकदा न्यूक्लिअर एन्व्हलप तयार होणार आहे. पुन्हा एकदा त्यांचं त्या क्रोमोझोम्सचं डिकंडेन्सेशन होणार आहे, म्हणजेच क्रोमॅटिडचं डिकंडेन्सेशन होणार आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात शेवटी 4 हॅप्लॉइड सेल्स तयार झालेले आहेत. ओके, इथे येताना कसे आले होते, हॅप्लॉइड तयार कसे झाले, हॅप्लॉइड 4, फक्त या ठिकाणी 4 हॅप्लॉइड ॲट दी एंड ऑफ दी टेलोफेज 2 तयार झालेले आहेत. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा काय झालं होतं, या ठिकाणी मिओसिस 1 झालं होतं. मिओसिस 1 मध्ये आपल्याला 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स मिळाले होते. त्यानंतर मिओसिस 2च्या शेवटी आपल्याला 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स मिळालेले आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. मिओसिसचं सिग्निफिकन्स काय आहे, मिओसिस का गरजेचं आहे. Meiosis is the mechanism by which conservation of specific chromosome number of each species is achieved across generations in sexual reproducing organisms, even though the process per se paradoxically results in reduction of chromosome number by half.
सो या ठिकाणी बेसिकली हेच महत्त्वाचं आहे की जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तर तेव्हा क्रोमोझोम नंबर मेंटेन राहावा, येणाऱ्या किंवा तयार होणाऱ्या झायगोटमध्ये क्रोमोझोम नंबर मेंटेन राहावा, यासाठी मेल आणि फिमेल गॅमेट यांच्यामध्ये काय होणार आहे, मिओसिस होणार आहे, ज्याद्वारे क्रोमोझोम नंबरचं कन्वर्जन म्हणजे क्रोमोझोम नंबर हाफ व्हावेत यासाठी. सो इट ऑल्सो इन्क्रीजेस द जेनेटिक व्हेरिएबिलिटी, म्हणजे या ठिकाणी जेनेटिक व्हेरिएशन पण दिसून येतात. का तर क्रोमोझोम्सचं पेकायटिनमध्ये रिकॉम्बिनेशन झालं होतं, ज्यामुळे क्रोमोझोमचे कॅरेक्टर्स एक्सचेंज झाले आणि त्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन पाहायला मिळते, जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळतं. ओके, आणि त्यामुळे म्हणजे सगळे ह्युमॅन बीइंग्स वेगवेगळे दिसू शकतात किंवा सगळ्याच ठिकाणी आपल्याला जेनेटिक डिफरन्सेस पाहायला मिळतात, व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे मिओसिस. जर मिओसिस नसतं झालं तर एकतर बेबी एबनॉर्मल जन्माला आलं असतं, कारण 2 गॅमेट्सचं 2n मिळून 4n बेबी जन्माला आलं असतं आणि ते पुढची सगळी प्रोसेस पूर्ण कोलमडली असती आणि त्यामुळे मिओसिस होणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे व्हेरिएशन आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन, आणि इव्हॉल्युशन घडून येण्यासाठी हे जेनेटिक व्हेरिएशन होत राहणं खूप गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे मिओसिस अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट आहे समरी. समरी खूप महत्त्वाची आहे, तुम्ही समरी रीड करायची आहे. मी थोडक्यात तुम्हाला समरी सांगते, जे काही सुरुवातीचे 4-5 पॉईंट जास्त महत्त्वाचे आहेत, बाकी तुम्ही जे काही आपल्या चॅप्टरमध्ये पाहिले तेच आहे. सो तुम्ही ते रीड करायचं आहे कारण खूप महत्त्वाची असते ही समरी. सो सेल थिअरीच्या नुसार जर आपण पाहिलं तर जे नवीन सेल तयार होतं तर ते प्री एक्झिस्टिंग सेलपासून म्हणजे आधीच्या सेलपासूनच तयार होतं, आणि हे आपण मायटोसिस आणि मिओसिस दोन्ही प्रोसेसेस थ्रू समजून घेतलेलं आहे. ओके, सो यालाच आपण म्हणतो सेल डिव्हिजन. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तेव्हा एका ऑर्गॅनिझमची लाईफ एका सिंगल सेलपासून म्हणजे झायगोटपासून तयार होते. सेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होणार, त्यापासून एक झायगोट तयार होणार आणि ते झायगोट पुढे एम्ब्रिओमध्ये, एम्ब्रिओनंतर फिटसमध्ये, फिटसनंतर एका बेबीमध्ये कन्वर्ट होणार आहे. सो याचा अर्थ एखादं नवीन ऑर्गॅनिझम फक्त सिंगल सेलपासून डेव्हलप होतं आणि दॅट सिंगल सेल इज कॉल्ड ॲज झायगोट. ओके, सो सेल डिव्हिजन कुठेही स्टॉप होत नाही जोपर्यंत पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होत नाही, त्याच्या बॉडीमधली ग्रोथ डेव्हलपमेंट सुरूच राहते. आणि त्यानंतर सेल डिव्हिजन कसं होतं हे आहे पुढच्या समरीमध्ये जे तुम्ही रीड करणार आहात. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.